आणि आज आम्ही प्रभूच्या वचनातून जो विषय आपण शिकणार आहोत, ख्रिस्ती व्यक्ती असण्यासाठी आवश्यक गुण. आपण ख्रिस्ती आहोत है ना, आणि या ख्रिस्ती व्यक्ती, खरा ख्रिस्ती व्यक्ती असण्यासाठी आम्ही लोकांना समजण्यासाठी किंवा आम्ही एकमेकांना पाहतो, तर आम्हाला ख्रिस्ती व्यक्ती दिसावा यासाठी आवश्यक गुण आम्हाला माहीत पाहिजे. आपण चांगले आहोत, आपण धार्मिक आहोत, आम्ही देवाचं भय धरतो, हे पण गुण आहेत. हे बाह्यकारिक गुण आहेत. परंतु पवित्र शास्त्रामधून आज आम्ही बघणार आहोत ख्रिस्ती व्यक्ती म्हणून आमच्यासाठी आवश्यक असलेले गुण, आणि आम्ही या गुणांना बघू. या गुणांसोबत आम्ही स्वतःची पडताळणी करू. त्यासोबत आम्ही हे बघूया या गुणांची गरज, या आवश्यक असलेल्या गुणांची जर आमच्यामध्ये गरज आहे आणि जर आम्ही त्याप्रमाणे असतो, चालतो, वागतो, राहतो, तर आम्हाला काय लाभ, आणि याची गरज नाही का, किंवा नाही या गुणांमध्ये असलो तर चालेल का, हे पण आम्हाला ह्या दोन्ही बाजू आम्ही माहीत करून घेऊ शकतो आज. आणि हे खूप चांगलं आहे. एक खरा ख्रिस्ती व्यक्ती किंवा ख्रिस्ती व्यक्ती हा कसा दिसतो, कसा असतो, हे पवित्र शास्त्रामध्ये आपल्याला दाखविण्यात आलेले आहे. आणि आपला शास्त्र बघा आजचा पेत्राचे दुसरे पत्र, पहिला अध्याय 3 ते 11 वचन. पेत्राचे दुसरे पत्र, पहिला अध्याय 1 ते 3 वचन. आणि या शास्त्र भागामधून आपला विषय आहे ख्रिस्ती व्यक्ती असण्यासाठी आवश्यक गुण. आता प्रश्न पडला, आम्ही ख्रिस्ती आहोत ना, मग आम्ही पहिल्यापासून ख्रिस्ती आहोत, आम्ही खूप वर्षापासून ख्रिस्ती आहोत, मग आम्हाला हे गुण पाहायची गरज काय आहे? पण जर आम्ही पवित्र शास्त्र खोलणार, पवित्र शास्त्र वाचणार, तर या पवित्र शास्त्रामध्ये आपल्याला हे पाहायला भेटल की पेत्र या वचनांमध्ये मंडळीला, आणि आपण मंडळी म्हणून आम्हाला तो काय सांगत आहे. पेत्राचे दुसरे पत्र, पहिला अध्याय आहे आणि याच्या 3ऱ्या वचनापासून आम्ही पाहतो, तर याच्या 11 वचनापर्यंतचा शास्त्र बघाय. परंतु आम्ही 3रं आणि 4थं वचन आम्ही पाहणार आहोत. ज्याने तुम्हा आम्हाला आपल्या गौरवासाठी व सात्विकतेसाठी पाचारण केले, त्याच्या ओळखीच्या द्वारे त्याच्या ईश्वरी सामर्थ्याने जीवनास व सुभक्तीस आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी आपल्याला दिल्या आहेत. त्यांच्या योगे मौल्यवान व अतिमहान अशी वचने आपल्याला देण्यात आली आहेत, यासाठी की त्यांच्याद्वारे तुम्ही वासनेपासून उत्पन्न होणारी जगातील भ्रष्टता चुकवून ईश्वरी स्वभावाचे वाटेकरी व्हावे. आमेन. वचन आम्हाला सांगतं, ज्याने तुम्हाला आम्हाला आपल्या गौरवासाठी सात्विकतेसाठी पाचारण केले. वचन सांगते त्याच्या ओळखीच्या द्वारे, प्रभू येशू ख्रिस्ताच्या ओळखीच्या द्वारे, त्याच्या ईश्वरी सामर्थ्याने. 2 गोष्टी आम्हाला इथं सांगण्यात आलेल्या आहे, त्याच्या ओळखीच्या द्वारे आणि त्याच्या ईश्वरी सामर्थ्याने. आम्हाला जगिक जीवन जगण्यासाठी, जगाचं जीवन जगण्यासाठी आणि धार्मिक जीवन जगण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी आपल्याला दिल्या आहेत. देणार नाही येतो. पण बहुतेकदा ख्रिस्ती लोक चुकीची प्रार्थना करतात, परमेश्वर आम्हाला दे मागतात आहे ना. मग आत्मिक फळ असेल, आत्मिक वरदान असतील, सेवा असेल, ज्ञान असेल, प्रगटीकरण असेल, काही असेल, लोक मागतात दे. परंतु पेत्र या ठिकाणी आपल्याला सांगत आहे, आपल्या जीवनाला आणि आपल्या सुभक्तीला, म्हणजे धार्मिक जीवन जगण्याला, दोन्ही जीवन आहे, जगिक जीवन आहे, आध्यात्मिक जीवन आहे, हे जीवन जगण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी दिल्या आहेत. पण बहुतेकांना हे माहीतच नाही. आम्हाला दिल्यात त्या, पण आम्ही मागत राहतो. जे आम्हाला दिलेले आहे ना, आम्हाला ते मागायची गरज नाहीये, आणि आम्हाला ते प्राप्त करायचे, आम्हाला ते घेऊन चालायचे. पेत्र जे तुम्हाला मला इथं सांगत आहे, मंडळी नात्याने आम्हाला त्याच्या ओळखीच्या द्वारे मिळालेले आणि त्याच्या दैवी सामर्थ्याने आम्हाला हे जीवन जगायला, जगाचं आणि धार्मिक जीवन जगायला आम्हाला सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत, काहीच ठेवलेलं नाही त्याने. मग सगळं जर आम्हाला मिळालेले आहेत, हे सगळं काय आहे?
तर या सगळ्यामध्ये पेत्र जवळपास 8 गोष्टींचं वर्णन करतो, 8 गुणांचं वर्णन करतो. आणि बघा, हे 8 गुण आमच्यामध्ये असणं गरजेचं आहे. 7 गुण असून चालणार नाहीत, 6 असून चालणार नाहीत, 3, 2, कदाचित आपल्यामध्ये 5 असतील, कदाचित आपल्यामध्ये 7 गुण असतील, पण आपल्यामध्ये 8 गुण लागत आहेत. आणि हे गुण आपल्यामध्ये पाहिजे. ख्रिस्ती या नात्याने आम्ही या गुणामध्ये असावं. ख्रिस्ती म्हणून आपलं वागणं, आपलं बोलणं, इतरांसोबत आपलं व्यवहार करणं, हे या खाली दिलेल्या गुणाप्रमाणे जर आहे, तर प्रभूला आम्ही ख्रिस्ती म्हणून दिसू. जगाला आज आम्ही ख्रिस्ती म्हणून दिसतोय ना, कारण आम्ही प्रार्थना करतो, आम्ही चर्चला जातो, आम्ही देवाचं नाव घेतो. परंतु प्रभू येशू ख्रिस्त आणि परमेश्वर जेव्हा आम्हाला पाहतो, तेव्हा आम्हाला तो या गुणांमधून बघेल. आणि जर आमच्यामध्ये ते गुण आहेत, आम्ही त्याचे आहोत. आणि म्हणून वचन सांगितलेले त्याच्या ओळखीच्या द्वारे, प्रभू येशूच्या ओळखीच्या, ती त्याची ओळख आहे. हे गुण प्रभू येशू ख्रिस्ताचे आहेत आणि त्याच्या दैवी सामर्थ्याने आम्हाला हे जीवन जगण्यासाठी या आम्हाला दिलेल्या आहेत. आणि पवित्र शास्त्र सांगते, आम्हाला अति मौल्यवान आणि अति महान अशी वचनं आम्हाला देण्यात आली आहेत. अति मौल्यवान आणि अति महान वचनं तुम्हाला मला दिलेले प्रियजनो. हे ख्रिस्ती लोकांकडे आहे, हे मंडळीकडे आहे. वचनं पण दिलेली आहेत, आम्हाला सगळा वाटा पण दिलेला आहेत, सर्व गोष्टी पण दिलेल्या आहेत. आणि पेत्र म्हणतो, आम्हाला ही वचने आम्हाला देण्यात आली आहेत. का दिलेली आहेत? देवाने त्याचं पवित्र वचन मंडळीला, प्रत्येक लेकराला का दिलेलं आहेत? खूप सुंदर रीतीने पेत्र सांगतो की त्याच्या वचनाच्या त्याच्याद्वारे वासनेपासून उत्पन्न होणारी भ्रष्टता चुकवून. आम्हाला वचन का दिलेली माहितीये? आम्हाला भ्रष्टता चुकवायची, वासनेपासून होणारी भ्रष्टता चुकवून आम्ही, वचन आम्हाला सांगते, ईश्वरी स्वभावाचे वाटेकरी व्हावे. दुसऱ्या मराठीच्या सोप्या भाषांतरात दिलेले, आम्ही देवासारखं व्हावं. आम्ही देवासारखं व्हावं म्हणजे पेत्र आम्हाला सांगत आहे, दुसरं भाषांतर आम्हाला सांगू इच्छितो की आम्ही देवासारखे होऊ शकतो. जर आम्ही देवासारखे होऊ शकतो, तर त्या गोष्टी आम्हाला माहित पाहिजे की कोणत्या गोष्टीत कोणते गुण आहेत की जे आम्हाला देवासारखे बनवू शकतात. परंतु त्या अगोदर पेत्र हे सांगत आहे की वासनेपासून उत्पन्न होणारी जगातली भ्रष्टता चुकवण्यासाठी आम्ही समर्थ व्हावं. त्यासाठी आमच्याकडे वचन पाहिजे. आमच्या बुद्धीने, आमच्या धार्मिकतेने जगातील भ्रष्टता आणि वासनेच्या गोष्टी आम्ही नाही अडवू शकत. आमच्या संकुलपणाने आम्हाला अति मौल्यवान, अति महान वचनं दिलेली आहेत. ही वचनं आमच्या हृदयात पाहिजे, आमच्या बुद्धीत नाही पाहिजे. का माहिती? आमच्या बुद्धीत असली ना, कधीच आम्हाला गर्व येईल, पण ती जर आमच्या हृदयात आहे, तर आम्ही भ्रष्टतेपासून स्वतःला आम्ही वाचवू शकतो. दावीद राजा म्हणतो, परमेश्वरा, मी तुझ्या विरुद्ध पाप करू नये म्हणून तुझं वचन माझ्या हृदयात जपून ठेवलं. देवाचं वचन आमच्या हृदयात पाहिजे, आमच्या बुद्धीत नको, डोक्यात नकोय. कारण कधी कधी ते आम्हाला गर्वाकडे घेऊन जाऊ शकतो. मला सगळं माहिती आहे, मला वचन माहिती आहे, मला सगळं काही माहित आहे. म्हणून पेत्र लिहितो की आम्ही या वासनेपासून उत्पन्न होणारी भ्रष्टता, जगातील भ्रष्टता चुकविण्यासाठी आम्ही देवासारखं व्हावं. देवाची इच्छा आहे. पेत्र इथं आम्हाला सांगत आहे, आम्ही देवासारखे होऊ शकतो. त्या स्वभावाचे वाटेकरी आम्ही बनू शकतो. आणि हा वाटा आहे आमचा. ईश्वरी स्वभावाचा वाटेकरी आम्ही होऊ शकतो, दैवी स्वभावासारखं होऊ शकतो, देवासारखं होऊ शकतो. यासाठी पेत्र मंडळीला खूप सुंदर काहीतरी सांगत आहे. आणि मंडळी या नात्याने आम्ही ते ग्रहण करावं. आम्ही फक्त ऐकू नये, आम्ही ते स्वीकारावं. त्याप्रमाणे जर आम्ही चाललो, तर दैवी स्वभाव तुमचा आहे, दैवी स्वभाव आपल्या प्रत्येकाचा आहे, त्याचे वाटेकरी आम्ही ठरवू शकतो. आणि आम्हाला मागण्याची गरज नाहीये की प्रभू मला असा स्वभाव दे. पेत्र सांगत आहे, आम्हाला सगळं काही देण्यात आलेलं आहे आणि आम्ही या स्वभावाचे वाटेकरी व्हावं. पेत्र आम्हाला सांगत आहेत. मग या गुणांकडं आम्ही बघूया. या गुणांकडं आम्हाला या गुणांची गरज आहे. आणि आम्ही खूप चांगले ख्रिस्ती असू, आम्ही खूप दया करणारे ख्रिस्ती असू, आम्ही काळजी घेणारे ख्रिस्ती असू शकतो. परंतु जे आता आम्ही वचनांमध्ये गुण पाहणार आहोत,
या गुणांच्या द्वारे आम्ही स्वतःचं आज परीक्षण करूया, स्वतःच आम्ही पडताळणी करू आणि हे बघूया या गुणांपैकी किती गुण माझ्याजवळ आहे आणि मला बाकी गुणांची गरज आहे का? आणि जर मी घेणार नाही, मी त्यामध्ये नाही चालणार, चालेल का देवाला जमल का? आणि या वचनांमध्ये आम्ही पाहणार आहोत. आणि प्रियजनो, या वचनांवर आम्ही स्वतःला उभा करणे, या वचनाप्रमाणे आम्ही चालावं. का चालावं? खूप सुंदर रहस्य याचं या 11व्या वचनात याचं रहस्य आम्हाला पेत्र सांगतो. का या गुणांमध्ये आम्ही चाललो पाहिजे, या गुणांमध्ये चालण्याची आमची गरज आहे. आणि आम्हाला पेत्र सांगत आहे, हा आमचा वाटा आहे, एक ख्रिस्ती व्यक्ती कसा दिसतो, तो कसा वागतो, कसा राहतो, पेत्र या ठिकाणी सांगतो. आणि 5व्या वचनाकडे जेव्हा आम्ही येतो तर इथून गुणांची सुरुवात होती. पेत्र एक गुणांची ओळख तुम्हाला मला करून देतो. असं आम्ही 5वं वचन, याच कारणास्तव तुम्ही होईल तितका प्रयत्न करून आपल्या विश्वासात सात्विकतेत ज्ञानाची. ओके, या ठिकाणी आम्ही पाहतो पेत्र या ठिकाणी सांगतो ह्याच कारणास्तव, फक्त ह्या शब्दाने आला, ह्याच एकमेव कारणासाठी पेत्र म्हणतो तुम्ही होईल तितका प्रयत्न करून. पुन्हा इथं आम्ही शब्द पाहतो, ईश्वरी स्वभावाचे वाटेकरी व्हावे. ह्याच कारणास्तव होईल तुम्ही तितका प्रयत्न करून. बघा, आम्हाला प्रयत्न करणं, अधिक आणि अधिक आम्हाला हा प्रयत्न करायचा आहे. कोणता प्रयत्न? आम्ही त्याचे ख्रिस्ती लोक होण्यासाठी काय करायचंय? आम्हाला प्रयत्न करायचा आहे. आम्हाला रोजचा प्रयत्न आहे हा. कदाचित आज आम्ही देवाचं प्रेम, देवाचं सामर्थ्य, देवाचा अनुग्रह मिळवला, मग उद्या आम्हाला याची गरज नाही असं अनेकांना वाटल. बहुतेक ख्रिस्ती लोक माहितीये मागील 5 वर्षाच्या अनुभवावर जगतात. मागील 10 वर्षामध्ये मी खूप देवाचं वचन वाचलं, आता वचन वाचण्याची गरज नाहीये असं म्हणतात. मी खूप प्रार्थनेत होतो, मला हे सगळं पवित्रशास्त्र माहितीये, आणि मग आज अनेक जण देवाचं वचन नाही वाचत, त्यांना वाचूशी नाही वाटत. काय माहितीये का, मला सगळं माहितीये, कारण आता ते त्यांच्या आवडीचं नाहीये. त्यांचं स्वतःविषयी वाक्य आहे की मी मागील 10 वर्षांमध्ये 5 वर्षांमध्ये देवाचं वचन चांगल्या रीतीने जाणून घेतलं, समजलं, आणि मला आता त्याची गरज नाहीये. आणि पेत्र म्हणतो यासाठी होईल तितका प्रयत्न करा. हा प्रयत्न तुमचा आणि माझा रोजचा आहे, आम्ही हा रोज करावा. आणि पहिला गुण पेत्र या ठिकाणी सांगतो की आपल्या विश्वासात, पहिली गोष्ट आमच्याकडे असली पाहिजे विश्वास, आणि आम्ही विश्वासामध्ये असलो पाहिजे, आम्ही विश्वासामध्ये खंबीर पाहिजे. पहिले करिन्थकरांच्या पत्रात 13व्या अध्यायामध्ये 2ऱ्या वचनामध्ये पौल म्हणतो, डोंगर ढळवता येईल इतका माझ्या ठाई विश्वास आहे, पण माझ्या ठाई प्रेम नाही, मी काहीच नाहीये, मी कोणीच नाहीये. या ठिकाणी आम्ही काय पाहतो? विश्वास कोणता आहे? मेलेले जिवंत करण्याचा आहे, डोंगर हटवण्याचा आहे, सगळे काय करण्याचं आहे. पण पेत्र इथं लिहितो की माझ्यामध्ये प्रीती नाहीये, माझ्यात वरदान आहेत, माझ्यात विश्वासाचं गुण आहे, पण मी काहीच नाहीये. का? माझ्यामध्ये जर प्रीती नाहीये. विश्वास खूप महत्वाचा आहे. या ख्रिस्ती जीवनामधला पहिला गुण येतो, आमच्यामध्ये विश्वास पाहिजे, स्वतःवर, त्या परमेश्वरावर. अब्रामाविषयी आम्ही पाहतो, 75व्या वर्षी देव त्याला बोलतो, तेव्हा देव त्याला सांगतो मी तुला संतती देईल, तुझी संतती आकाशातील तारेइतकी होईल. तिथून त्याचा प्रवास सुरू होतो. 25 वर्ष तो वाट पाहतो, स्वतःचा विश्वास टिकून ठेवतो. आम्हाला स्वतःचा विश्वास टिकून ठेवण्यासाठी या परीक्षांमधून जावं लागतं. हन्नालाही अनेक वर्ष तिला वाट पाहावी लागली संतती शमूएल होण्यासाठी, आणि तिचा विश्वास देवावर होता, तिचा विश्वास तिच्या परमेश्वरावर होता, आणि परमेश्वराने तिला, अब्रामाला लज्जित नाही केलं. हा विश्वास तिचा देवावर आहे. इब्री 11 अध्याय 6 वचन सांगतं, विश्वासा वाचून देवाला संतोष विणं अशक्य आहे. आम्हाला जर देवाला खुश करायचंय, आम्हाला देवाला प्रसन्न करायचंय, हा पाया आहे असं आम्ही समजूया ख्रिस्ती जीवनाचा. आमचा परमेश्वरावर, प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास असला पाहिजे. इब्री 11:6 सांगतं की विश्वासा वाचून आम्ही देवाला खुश करू शकत नाही, आमच्या अर्पणाने नाही, आमच्या धार्मिकतेने नाही. देवाला खुश करण्यासाठी ही खूप सुंदर गोष्ट आहे, विश्वास. कोणावर? परमेश्वरावर, देवावर आमचा विश्वास असणं गरजेचं आहे.
त्या परमेश्वरावर आम्ही विश्वास ठेवायला पाहिजे. परंतु आज बहुतेक लोक विश्वासापासून मागे हटलेले आहेत आणि पौल म्हणतो त्यांचं विश्वास रूपी तारू फुटलेलं आहे. आता ते देवावर विश्वास ठेवायला तयार नाहीये. आता ते प्रभूच्या वचनावर विश्वास ठेवायला तयार नाहीये. प्रभूच्या वचनाप्रमाणे चालायला तयार नाही, कारण त्यांचं विश्वास रूपी तारू फुटलेला आहे. आणि हा जर विश्वास आमचा नाही, आमचं ख्रिस्ती जीवन फक्त जर चाललेले तारू फुटलेले, जोपर्यंत चालले ते चालल, नंतर ते बुडून जाईल. आणि आम्हाला हा विश्वास खूप गरजेचा आहे. पहिले तिमोथेचं पत्र याचा 4था अध्याय 1 वचन. तिमोथेचं पहिलं पत्र 4था अध्याय आणि याचं 1 वचन आम्ही पाहतो. तर या वचनामध्ये पौल खूप स्पष्टपणे सांगतो येणाऱ्या काळात काय होणार आहे. तिमोथेचं पहिलं पत्र 4था अध्याय 1 वचन. आत्मा स्पष्ट म्हणतो की पुढील काळात विश्वासापासून कित्येक लोक भ्रष्ट होतील. या ठिकाणी आम्ही पाहतो पौल जणू काय भविष्यवाणी करत आहे. पौल म्हणतो, आत्मा स्पष्ट म्हणतो, देवाचा आत्मा स्पष्ट म्हणतो, पुढील काळी येणाऱ्या काळात अनेक जण, इथं कशापासून भ्रष्ट सांगितलेलं माहितीये? विश्वासापासून भ्रष्ट सांगितलेले, धार्मिकतेपासून नाही. आमचा विश्वासच भ्रष्ट झाला ना, पुढे जण धार्मिक जीवन राहणार नाही. आम्हाला प्रभूसोबत चालता येणार नाही, आम्हाला प्रभूसोबत राहता येणार नाही. आणि पौल या ठिकाणी सांगतो की अनेक लोक विश्वासापासून भ्रष्ट होतील. आणि पौल तिमोथेला सल्ला देतो, कोणी तुझ्या तारुण्याला तुच्छ मानू नये, म्हणून काय करतो माहितीये का? भाषण, वर्तन, प्रीती आणि विश्वास व शुद्धता याविषयी तू विश्वास ठेवणाऱ्यांसाठी आदर्श उदाहरण बन. पौल एका तरुणाला सल्ला देत आहे की आम्ही विश्वास ठेवणाऱ्यांसाठी कित्ता होऊ शकतो. प्रियजनो, हा पहिला गुण आहे जो आम्ही ख्रिस्ती लोकांसाठी, जे विश्वास नाही ठेवत त्यांच्यासाठी, जे आम्हाला पाहतात, आम्ही त्यांच्यासाठी आदर्श उदाहरण बनू शकतो. आमचा प्रभू येशू ख्रिस्तावर काय विश्वास आहे. आणि तुम्हाला सांगू, या विश्वासाची परीक्षा कुठे होती माहिती आहे? या विश्वासाची परीक्षा संकटात, आमच्या दुःखात, ऍक्सिडेंटमध्ये, आमच्या विपरीत अवस्थेतच विश्वासाची पारख होते. आणि आम्ही परमेश्वरावर काय विश्वास ठेवतो, आम्ही प्रभूश्वर काय विश्वास ठेवतो, तेव्हा ती तिथं त्याची पारख होते. आणि ही पारख आम्हाला दाखवून देते आमचं देवाशी असलेलं नातं. आम्ही परमेश्वरावर आम्ही काय विश्वास ठेवतो, आमचं देवाशी काय नातं आहे. आणि प्रियजनो, हे आम्हाला खूप जपणं गरजेचं आहे. या नात्याला आम्हाला टिकावून ठेवणं खूप गरजेचं आहे. आणि जर आम्ही पवित्र शास्त्रामध्ये आम्ही पाहतो, 1 पेत्र 1:7 मध्ये आम्हाला विश्वासाविषयी पेत्र आम्हाला जे सांगतो ते पण आम्ही वाचूया. 1 पेत्र 1:7. आणि पौल एका ठिकाणी तिमोथेच्या पत्रामध्ये म्हणतो 6व्या अध्यायात 12व्या वचनामध्ये की विश्वासासंबंधीचं जे सुयुद्ध आहे ते कर, युगानुयुगाच्या जीवनाला बळकट धर, त्यासाठीच तुला पाचारण झालेलं आहे. म्हणजे आम्ही पाहतो वचनामध्ये विश्वासासंबंधीचं एक चांगलं युद्ध आम्हाला लढणं आहे. ही लढाई आम्हाला करणं आहे आणि आम्हाला स्वतःला स्थिर करणं गरजेचं आहे. 1 पेत्र 1:7 मध्ये, यासाठी की नाशवंत सोन्याची परीक्षा अग्नीने करतात, त्या सोन्यापेक्षा मूल्यवान अशी जी तुमच्या विश्वासाची परीक्षा ती येशू ख्रिस्ताच्या प्रकट होण्याच्या वेळेस प्रशंसा, गौरव व मान यास कारणीभूत व्हावी. आम्हाला या ठिकाणी पेत्र सांगतो याकोबाच्या पत्रामध्ये, याकोब म्हणतो 2:19 मध्ये, याकोब 2:19 मध्ये की एकच देव आहे असा तो विश्वास ठेवतो का? आणि आम्ही विश्वास ठेवतोय ना. पण माझे याकोब सुंदर रीतीने सांगतो भूत पण तोच विश्वास ठेवतात. मग भूतांचा विश्वास आणि आमचा विश्वास यामध्ये काहीतरी फरक असला पाहिजे. भूत पण प्रभूला पाहतात, घाबरतात. गर्सेकराच्या जो भूतग्रस्त आहे त्याच्याला भूतांनी प्रभूला पाहिलं, ते घाबरले, ओरडू लागले, थरथर कापू लागले. पण याकोब काय सांगत आहे, एकच देव आहे असा तो विश्वास ठेवतो का? हो, आम्ही पण ठेवतो. पण याकोब म्हणतो भूतही तोच विश्वास ठेवतात आणि ते थरथर कापतात. मग आमच्या विश्वासामध्ये आणि या भूतांच्या विश्वासामध्ये
हा फरक असला पाहिजे आणि हा फरक आमच्या जीवनामध्ये एका वेगळ्या स्तरावर असला पाहिजे. एक आंधळा प्रभूशू समोर येतो, तो खूप ओरडतो आणि प्रभूशूला हाक मारतो, प्रभूशू थांबतो आणि प्रभूशू म्हणतो मी काय करू तुझ्यासाठी. तो आंधळा म्हणतो मला दृष्टी प्राप्त व्हावी. आणि वचनामध्ये आम्ही पाहतो प्रभूशू त्याला विचारतो तुझा विश्वास आहे का, मी तुला बरं करू शकतो. तो म्हणतो हो प्रभूशू. प्रभूशू त्याला म्हणतो जा, तुझ्या विश्वासाने तुला बरं केलं आहे. प्रियजनो, विश्वास जर आमच्यामध्ये आहे सगळं काय होतं. ना प्रभूशूला हात लावायची गरज आहे, ना प्रभूशूने प्रार्थना केली कोणासाठी, ना काय केली. विश्वास, हा विश्वास खूप महत्वाचा आहे. हा विश्वास आमच्यामध्ये असला पाहिजे. 12 वर्ष रक्तस्रावी आजारी स्त्री ती विश्वासाने येते, विश्वासाने बरी होती. विश्वास हा खूप महत्वाची भूमिका आहे आमच्यामध्ये. आणि प्रभू येशू ख्रिस्त लाजराच्या बहिणीला योहान 11 मध्ये म्हणतो की विश्वास ठेवशील तर देवाचं गौरव पाशील. प्रियजनो, जेव्हा जेव्हा आम्ही स्वतःवर आणि देवावर विश्वास ठेवू, आमच्या विपरीत परिस्थितीमध्ये, आमच्या संकटाच्या काळामध्ये, आमच्या पडत्या काळामध्ये देवाचं गौरव होऊ शकतं. पण जर आम्ही पडलेली अवस्था बघू, आम्हाला देवासोबत चालणं कठीण होईल, आम्हाला देवावर विश्वास ठेवणं कठीण होईल आणि आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवावा. आमच्यासाठी खूप महत्वाची भूमिका आहे. हा पहिला गुण आहे आमच्यामध्ये. ख्रिस्ती व्यक्ती या नात्याने आमचा प्रभू येशू ख्रिस्तावर, त्याच्या सामर्थ्यावर, त्याच्या वचनांवर, त्याच्या पवित्र आत्म्यावर आम्हाला विश्वास असणं गरजेचं आहे. बहुतेक लोकांचा हा विश्वास उडालेला आहे. मागील जीवनाचा अनुभव आता त्यांच्यासोबत काय होत नाही, विश्वास नाही आता प्रभूमध्ये. गरजेचं आहे आणि आम्ही प्रभूवर विश्वास ठेवावा, प्रभूशीवर विश्वास ठेवून आम्ही पुढे चालत जावं, आमच्यासाठी गरजेचं आहे. आणि पेत्र त्याच्या पत्रामध्ये आम्हाला दुसरा गुण आम्हाला सांगतो की विश्वासामध्ये सात्विकतेची भर घाला. आमच्या विश्वासामध्ये आम्हाला सात्विकतेची म्हणजे सद्गुणाची आम्हाला भर घालणं आहे. म्हणजेच चांगुलपणाचे जीवन किंवा उच्च नैतिक जीवन आम्हाला जगणं आहे. पेत्र काय सांगते माहितीये, चांगुलपणाचं जीवन किंवा उच्च नैतिक जीवन आम्हाला जगणं आहे. मग आम्ही पाहतो जग आणि या जगाच्या विरोधातली सांसारिक साधनं, यांच्या विरोधात आम्हाला आत्मिक रीतीने उभा राहता यावं. सात्विकपणा यामध्ये आम्ही चालणं गरजेचं आहे. हा सात्विकपणा आमच्यासाठी खूप गरजेचा आहे. पहा, आम्ही प्रभूशीवर विश्वास ठेवतो, खूप सुंदर गोष्ट आहे. पण या विश्वासामध्ये आमच्यासोबत काय माहितीये का, सात्विकपणा असणं गरजेचं आहे. आणि हा प्रभू येशू ख्रिस्ताच्या ठायी होता. त्याचा सात्विकपणा प्रभू येशू ख्रिस्ताने सोडला नाही. आम्ही पाहतो दानियल, जुन्या काळातला योसेफ यांच्या विश्वासाबरोबर यांच्या स्वभावामध्ये ना सात्विकपणा होता. जुन्या काळाचं आम्ही पाहतो इयोबाचा पहिला अध्याय पहिलं वचन आम्हाला सांगतो इयोब हा सात्विक, सरळ, देवाला भिवून वागणार होता. नोहा तसे होते. मग या सात्विक शब्दामध्ये आमच्यासमोर काय तर माहितीये का, हे अशा चरित्राचे व्यक्ती होते किंवा सात्विक व्यक्ती हा अशा चरित्राचा असतो तो कोणासाठीही घातक नसतो, कोणाला तो संहारक नसतो, कोणाला तो त्रास देणारा, कोणाला दुखावणारा नसतो. पेत्र काय सांगते, आपल्या विश्वासामध्ये दुसरा गुण तो तुम्हाला आणि मला सांगते, सात्विकतेची भर घाला. प्रियजनो, आम्हाला भर घालणं आहे. आम्ही बाजारात जातोय ना, आम्ही भाजीपाला घेतो, आम्ही जेव्हा कांदे किंवा एखादं फळ आम्ही विकत घेतोय ना, 1 किलो 2 किलो घेतो, आपलं माप आम्ही जड व्हावं त्याला मागतोय ना, कमी माप आम्ही घेत नाही, म्हणजे आम्ही भर घालतो. मग आपल्या धार्मिक जीवनामध्ये, आपल्या आत्मिक जीवनामध्ये आम्हाला दुसऱ्या गुणाची गरज आहे. आमच्या विश्वासासोबत आमच्याकडे सात्विकपणा पाहिजे. हा सात्विकपणा आम्हाला प्रभू येशू ख्रिस्तामध्ये पाहायला भेटतो. हा आमचा आहे. हा पेत्राने बघितलं की प्रभू येशूला सगळे हाक मारतायत, प्रभू येशू सगळ्यांना वेळ देतो. प्रभू येशू शमरोनी स्त्रीला घालून पडून बोलला नाही. प्रभू येशू 12 वर्ष आजारी स्त्रीला म्हटलं नाही तुला डोकं आहे का, मी एक पवित्र पुरुष आहे, तू कस काय मला स्पर्श करती. आम्ही काय पाहतो, प्रभू येशूने सात्विकतेने तिच्याशी व्यवहार केला. प्रभू येशूने योहान 8 मध्ये व्यभिचारी स्त्री सोबत सात्विकतेने व्यवहार केला. प्रियजनो, आपल्यामध्ये आत्मिक वरदान असतील पण जर हे गुण नसतील ना, आमचं ख्रिस्ती जीवन निरर्थक आहे. तुम्ही अनेकांसोबत बघा, प्रभू येशूने सात्विकतेने व्यवहार केला.
प्रभू येशू सात्विकतेने बोलला. प्रभू येशू एका जकातदाराच्या घरामध्ये बसला होता, जेवणाची व्यवस्था केली होती आणि एक स्त्री आली होती, तिने आपल्या अश्रूने प्रभू येशूचे पाय धुतले आणि तो व्यक्ती दुरून पाहून मनातल्या मनात म्हणतो, हा जर संदेश असता तर याला कळलं असतं ती स्त्री कोण आहे. प्रभू येशू त्याच्याशी पण सात्विकतेने बोलतो आणि प्रभू येशू म्हणतो याच्या पुष्कळ पापांची क्षमा झालेली. इथं आम्ही काय व्यवहार पाहतो, ना प्रार्थना केलेली ना काय झालेली, सात्विकपणा हा आमच्या अंगी बाळगणं आम्ही गरजेचं आहोत. बहुतेकदा आमच्या सात्विकपणामुळं समोर चमत्कार घडतात, मनुष्याचं मन परिवर्तन होतं. हा ऐकायला खूप साधा गुण वाटतो, पण माहितीये हा जर आम्ही आमच्या आचरणात आणला, समोरचा व्यक्ती बदलतो. या सात्विकपणामुळं, चांगुलपणामुळं. आणि हा आमचा उच्च नैतिक, आमचं काय माहितीये का, हे जीवन आहे आमच्या सात्विकपणामध्ये. आमच्यामध्ये सात्विकपणा पाहिजे. आम्ही कोणासाठी संहारक नकोय. आमचं बोलणं, आमचं वागणं, आमचा व्यवहार करणं यामध्ये सात्विकपणा उभारून आला पाहिजे. प्रियजनो, यासाठी आम्हाला प्रयत्न करणं. आणि पेत्र म्हणतो त्याची भर घाला. आमच्या विश्वासाला जर सुंदर काही करल दुसरी गोष्ट किंवा आमच्या ख्रिस्ती जीवनाला, ती आहे सात्विकपणा. आणि तुम्ही बघा, प्रभू येशूने त्याचा सात्विकपणा मरूपर्यंत सोडला नाही. आमचा सात्विकपणा एखाद्या घटनेत, एखाद्या संकटात, भांडणांमध्ये नष्ट होतो, मरून जातो. प्रभू येशू सात्विकपणा नष्ट करत अनेकांनी प्रयत्न केला, नाही करू शकले. त्याच्यानं आमचा सात्विकपणा ही आमची ओळख असेल. जुन्या काळचा योसेफ बघा, खूप समस्येतून गेला, त्रासातून गेला, पण त्याचा सात्विकपणा काही नष्ट नाही झाला. याच सात्विकपणामुळं देवाने त्याला उंच केलं. आम्हाला या गुणाची गरज आहे आणि या गुणात जर आम्ही चालू, प्रियजनो, देवाची महिमा होऊ शकते. पण माहितीये आम्ही कधी कधी अनावर होतो. पुढे आम्ही पाहणार आहोत. परंतु माहितीये का, आमचा सात्विकपणा आमच्यासाठी सामर्थ्य पण आहे आणि आमच्यासाठी कमजोरी पण आहे. येशूवर थुंकले लोक, येशूला लाथा बुक्क्या मारल्या, पण माहितीये हीच सात्विकता येशू ख्रिस्ताची ताकद बनली. थुंकणारे, मारणारे, लाथ मारणारे पश्चाताप करू लागले, रडू लागले. पण आमची सात्विकपणा जर आमचा एखाद्या प्रसंगामुळे नष्ट होतो, तो आम्हाला आणणं कठीण आहे. आणि हा सात्विकपणा आमच्यासाठी खूप खूप गरजेचा आहे. बघा, जुन्या करारामध्ये अनुवाद याचा 18वा अध्याय 13 वचन हे जेव्हा आम्ही पाहतो आणि यहोशवाचं पुस्तक याचा 24वा अध्याय याचं 14 वचन आम्ही जेव्हा पाहतो, या दोन वचनांकडे पाहत असताना, हे वाचत असताना आम्हाला एक गोष्ट पाहायला भेटल, सात्विकपणा किती गरजेचा आहे आणि का गरजेचा आहे. अनुवाद याचा 18 अध्याय 13वा वचन वाचूया आम्ही. तू आपला देव परमेश्वर याच्याशी सात्विकतेने वाग. यहोशवा, इथं आम्ही काय पाहतो, मोशे लोकांना काय सांगत आहे, तू आपला देव परमेश्वर याच्याशी सात्विकपणाने, चांगुलपणाने, पूर्ण सौम्यपणाने वाग. प्रियजनो, आम्ही जेव्हा देवाशी सात्विकपणे म्हणजे शुद्धतेने, सोप्या भाषेमध्ये एकदम चांगुलपणा, आणि जर आम्हाला या शब्दाचं स्पष्टीकरण करायचं ना, आम्हाला लहान लेकरांकडे जाणं आहे. मग 1-2 वर्षाची बाळ ते सात्विक असतात, आम्हाला त्यांना घेऊशी वाटतं, कवटाळूशी वाटतंय ना. हा सात्विकपणा पाहायला भेटतो. मोशे लोकांना सांगत आहे, तू आपला देव परमेश्वर याच्याशी सात्विकपणे वाग. प्रियजनो, देवाशी आणि माणसांशी पण आम्हाला सात्विकतेने व्यवहार करणे. येशूने सगळ्यांसोबत सात्विकतेने व्यवहार केला. यहोशवा 24:14. तर आता परमेश्वराचे भय धरा, त्याची सेवा सात्विकतेने व खऱ्या मनाने करा आणि महानदी पलीकडे व मिसर देशात ज्या देवांची तुमच्या पूर्वजांनी सेवा केली ते टाकून देऊन परमेश्वराची सेवा करा. यहोशवा या ठिकाणी लोकांना सांगत आहे की सात्विकतेने देवाची सेवा करा. प्रियजनो, आम्हाला हे गरजेचं आहे. आम्ही सात्विकतेने राहावं, सात्विकतेने वागावं. रोमकरास पत्र 12वा अध्याय आणि याचं जर आम्ही 17 वचन पाहतो, तर पौल या ठिकाणी सांगतो, वाईटाबद्दल वाईट अशी कोणाची फेड करू नका. आपलं कोणी वाईट केलेलं आहे, पण पौल सांगत आहे, वाईटाबद्दल वाईट अशी कोणाचीही फेड करू नका. सर्व मनुष्याच्या दृष्टीने जे सात्विक ते करण्याकडे
लक्ष असू द्या, ते करण्याकडे लक्ष ठेवा. प्रियजन, आम्हाला वचन सांगते सात्विक म्हणजे कोणासाठी पण हानिकारक नसलेलं जीवन. हे ख्रिस्ती व्यक्तीचं गुण आहे, हे ख्रिस्ती व्यक्तीचं लक्षण आहे, हे ख्रिस्ती व्यक्तीचं चिन्ह आहे. याची आम्हाला खूप गरज आहे. हा ख्रिस्ती व्यक्ती आहे जो पेत्र इथं तुम्हाला आणि मला सांगत आहे. आणि आम्ही पाहतो पेत्र माहिती आहे त्याच्या संदेशाची सुरुवात इथूनच करत आहे. आम्हाला सात्विकतेसाठी पाचारण केलंय. दुसरे पेत्र 1:3 मध्ये जी या वचनाने आम्ही सुरुवात केली, तो सुरुवातच म्हणतो सात्विकतेसाठी पाचारण केलेले. आमच्या पाचारणाची सुरुवात, आमच्या पाचारणाची ओळख ख्रिस्ती म्हणून आम्ही सात्विक आहोत. आम्ही चांगल्या गुणांनी भरलेलो आहोत. सात्विक या शब्दाचा अर्थ सद्गुण, म्हणजे आम्ही चांगल्या गुणांनी भरलेलो आहोत. चांगुलपणाचं आमचं जीवन आहे आणि आम्हाला त्यासाठीच पाचारण केलेलं आहे आणि त्याची ओळख आमच्यामध्ये आहे आणि त्याचं दैवी सामर्थ्याने आम्ही चालतो हे पेत्र आम्हाला सांगत आहे. आणि हा दुसरा गुण आमच्यासाठी खूप महत्वाचा आहे, आम्ही यामध्ये असावं. तिसरं पेत्र या ठिकाणी सांगतो या 5व्या वचनामध्ये, विश्वासात सात्विकतेची आणि सात्विकतेत ज्ञानाची भर घाला. आज बहुतेक ख्रिस्ती लोक खूप चांगल्या ज्ञानाने भरलेत, पण त्यांना बाकीच्या गोष्टी नाही लागत. ना त्यांचा दैवी सामर्थ्य विश्वास आहे, ना ते सात्विकतेने चालतात. ते आपल्या ज्ञानाची घमेंड मिरवतात, प्रशंसा करतात. त्यांच्याकडे असलेलं ज्ञान त्यांना पुरेसे आहे आणि त्यांना इतर कसली गरज नाहीये. ते ज्ञानाचा अभिमान बाळगतात. परंतु पवित्र शास्त्र काय सांगतं, नीतिसूत्राच्या पुस्तकात दिलेले परमेश्वराचं भय ज्ञानाचा प्रारंभ आहे आणि परम पवित्राला ओळखणं ही सुज्ञता आहे. पण मूर्ख लोक ज्ञान तुच्छ लेखतात, म्हणजे देवाला तुच्छ लेखतात. आमच्याकडे ज्ञान असावं गरजेचं आहे. याकोब हे सांगतो ज्ञान फुगवित. का माहितीये का, एकच गोष्ट घेऊन आम्ही चालतो ज्ञान, बाकीचे गुण घेऊन नाही चालत. आम्हाला ज्ञानासोबत ह्याही गुणांची गरज आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्ताविषयी आम्ही पाहतो, प्रभू येशू ख्रिस्ताकडे पण ज्ञान होतं, पण प्रभू येशूने त्याच्या ज्ञानाचा अभिमान नाही केला. त्याच्यासमोर शास्त्री परुषी वेगवेगळे कठीण प्रश्न लोक घेऊन आले आणि प्रभू येशूने सहज त्यांच्या प्रश्नांची उत्तरं दिली. आणि लोक प्रभू येशूचं कौतुक करतात, हे ज्ञान याला कुठून, हा तर सुताराचा मुलगा ना, काय हे ज्ञान याला. मग ख्रिस्ती व्यक्तीकडे काय असलं पाहिजे माहितीये, ज्ञान असलं पाहिजे, जगाचं नाही, देवाच्या वचनाचं ज्ञान आमच्या प्रत्येकाकडे पाहिजे, आमच्या लेकरांकडे पाहिजे. शोकाची गोष्ट काय माहितीये का, आज हे वचन आमच्या हृदयात यायला उशीर लागतोय, आम्ही हाताळायला उशीर करतोय. आणि जगामध्ये वावरताना मी अनेक लोकांचे स्टेटस पाहतो. समजा एखादा मराठा व्यक्ती आहे किंवा माझा मित्र आहे, तो शिवाजी महाराजांचे स्टेटस ठेवतो, त्याला अभिमान आहे त्याचा, खूप चांगली गोष्ट आहे. काही जणांना बाबासाहेबांचा अभिमान आहे कारण त्यांनी तसं केलं. पण ख्रिस्ती लोकांचं मी पाहतो, मला काहीच स्टेटस दिसत नाही. वचनाचे तर कमीच दिसतात, पण भलते स्टेटस दिसतात. का बरं, येशू ख्रिस्ताने काय नाही केलं आमच्यासाठी, मग आमच्याकडे येशू ख्रिस्त ज्ञान नाही दिसत का? ज्ञानाची ओळख करून घेत नाही. ही शोकांतिका आहे प्रियजन, वाईट आणि लाज वाटणारी गोष्ट आहे. मुस्लिम लोकांना अभिमान आहे मोहम्मद पैगंबराचा, त्यांच्या कुराणचा. ख्रिस्ती लोक ओळखच करून घेत नाही, ज्ञान करून घेत नाही. हे गुण आहेत. कोणतं ज्ञान आमच्याकडे पाहिजे. हे जर नाही प्रियजनो, आम्ही कोणत्या वाटेवर चालत आहोत, ख्रिस्ती मनुष्य कुठं चाललेला आहे. आणि माहिती आहे, येशूच्या ज्ञानाची अनेकांनी परीक्षा केली, आमच्या ज्ञानाची परीक्षा होती आणि मग कुठेतरी आम्ही पडतो आणि आमच्याकडे ते दिसून येत नाही. का माहितीये का, आमच्या हाताळण्यात वचन येत नाहीये. ते वचन आम्हाला ज्ञान देतं, ते वचन आम्हाला परम पवित्राची ओळख करून देतं, पण ते आज आमच्यापासून कोसो दूर आहे. आजची समस्या तरुण पिढीची, त्यांच्या हातात मोबाईल आहे, वचन नाहीये. आजच्या ख्रिस्ती लोकांची समस्या, वचन नाही हातात. पण जेव्हा मी इतर समाजाच्या लोकांना पाहतो ना, मला ते पाहून आनंद वाटतो की त्यांना त्यांच्या दैवतांच्या प्रती काय अभिमान आहे, त्यांच्याकडे ज्ञान आहे ते, आणि ते तेच करतात, दुसरं नाही काही करत. कधी तुम्ही पाहिलं का ख्रिसमसच्या दिवशी त्यांनी स्टेटस ठेवले? मला त्यांनी आजपर्यंत पाहायला भेटले. पण आपले लेकरं किंवा ख्रिस्ती समाजाचे लोक सगळं ठेवतात. चांगली गोष्ट ठेवायला पाहिजे, मी त्याच्या विरोधात नाहीये. पण वाईट काय वाटतं माहितीये का,
प्रभू येशू जगात का आला, का मेला, का स्वर्गात गेला, हे पण ज्ञान नाहीये. हे ख्रिस्ती जीवन नाही. मग हे ख्रिस्ती चित्र नाहीये जे पवित्र शास्त्रात असं काही दिसत नाहीये. आणि हे वेगळं चित्र घेऊन आम्ही ख्रिस्ती लोक चालत आहोत. पेत्र सांगत आहे विश्वासामध्ये आमच्या सात्विकतेची भर घालायची. सात्विकतेमध्ये तिसरी गोष्ट आमच्याकडे पाहिजे, ज्ञान. जगाचं ज्ञान नाही, मोबाईलचं ज्ञान नाही, इंटरनेटचं ज्ञान नाही, ज्ञान देवाचं पाहिजे. हे ज्ञान नाही आमच्याकडे, बाकी सगळे. का बरं हे ज्ञान आज लोक तुच्छ लेखतात. आणि नीतिसूत्र तुम्ही जर वाचलं, इथं स्पष्ट सलमोन राजा म्हणतो मूर्ख लोक देवाचं ज्ञान किंवा देवाच्या गोष्टी तुच्छ लेखतात. देवाचं ज्ञान आमच्यासाठी खूप गरजेचं आहे. आणि या देवाच्या ज्ञानामध्ये आम्ही असायला पाहिजे. येशूच्या ज्ञानाची परिषद आली आणि विरोधकांनी येशूच्या ज्ञानाची प्रशंसा केली, जे येशूला पाहत होते. मग प्रियजनो, आम्हाला पण पाहणारे खूप लोक आहेत. आमच्यामध्ये देवाचं ज्ञान जगाला दिसलं पाहिजे, आम्ही दाखवलं पाहिजे. देवाच्या वचनाचं ज्ञान, त्याच्या प्रेमाचं ज्ञान, त्याच्यापासून मिळणाऱ्या जीवनाचं ज्ञान आम्ही इतरांना वाटावं. हा ख्रिस्ती व्यक्ती आहे. हा ख्रिस्तीतला तिसरा गुण आहे ख्रिस्ती व्यक्तीमधला, हा असायलाच पाहिजे. आणि प्रभू येशूचं ज्ञान सगळ्यांनी बघितलं आणि सगळेजण आश्चर्यचकित झाले. हा तर योसेफाचा मुलगा आहे ना, हा सुतार आहे ना, याला हे ज्ञान कुठून आलं, कोणी शिकवलं? आज आमच्याकडं पवित्र शास्त्र आहे. या पवित्र शास्त्र ज्ञान आम्ही प्राप्त करू शकतो. हे ज्ञान आमच्यासाठी आहे. ख्रिस्ती व्यक्ती ज्ञानात असला पाहिजे. ख्रिस्ती व्यक्ती पूर्ण असला पाहिजे. एक लक्षात ठेवा, तो अज्ञानी नसावा. आणि आम्ही जर अज्ञानात आहोत, आम्हाला वचन माहिती नाहीये, आम्हाला समोरच्या प्रश्नाचे उत्तर देता येत नाही, हे वचन खोटं आहे का? मग खोटं आहे का? पेत्र सांगते विश्वासात सात्विकतेची, सात्विकतेत ज्ञानाची भर घाला. आम्हाला रोज भर घालायची. कशाची? ज्ञानाची. ही वचनं काय सांगतात आम्हाला ते माहित पाहिजे. आज बहुतेकांनी 5 वर्षा अगोदर वचन वाचलेले आणि ते म्हणतात आता वचन वाचायची आम्हाला गरज नाहीये, आम्हाला सगळं माहिती आहे. मग मला एक उदाहरण माझ्या समोर येतं. 4 महिन्या अगोदर आपण एका टाकीत पाणी भरून ठेवलेले. काय त्या टाकीतलं पाणी 4 महिन्यानंतर पिण्याचे योग्य राहील का? कारण त्याच्यात किडे असते. मग 5 वर्षा अगोदरचं ज्ञान बरोबर आम्हाला आज मदत करेल का? नाही प्रियजनो. आजही आम्हाला देवाच्या वचनाची गरज आहे, कारण आजचं हे वेगळं प्रगतीकरण आहे. त्याचं वचन आम्ही आजही वाचावं. आज आमच्यासाठी त्याची वेगळी इच्छा आहे. पण बहुतेकांनी जुन्या विश्वासावर, जुन्या अनुभवावर, जुन्या अन्नावर आजही अनेक जण जगत आहे आणि वचन नकोशी आहे. ते वचन हृदयात आहे असं म्हणतात ते, पण हृदयात नाही, मेंदूमध्ये त्यांच्या. आणि म्हणून आज अनेक जण देवाच्या वचनाकडं दुर्लक्ष करतात. आणि बघा, येशूने कधीच त्याच्या ज्ञानाचा गर्व केला नाही. आम्ही गर्व कोणता केला पाहिजे? ज्ञानाचा नाही, प्रभू येशूचा. अभिमान आम्ही बाळगला पाहिजे गर्व करण्यापेक्षा, की तो तारणार आहे, पापातून सोडवणार आहे. आणि प्रभू येशू ज्ञानाची परीक्षा झाली, अनेकांनी पारख केले की असं ज्ञान हे अलौकिक आहे. आणि हा अनुभव पेत्राने घेतला, सगळ्यांनी बघितला. असे प्रश्न येशू समोर टाकण्यात आले की जे सर्वसाधारण किंवा शास्त्री पुरुषांना, ज्ञानी माणसाला उत्तर देणं अशक्य आहे. पेत्र आज मंडळीला सांगू इच्छित आहे की ख्रिस्ती व्यक्ती हा ज्ञानाने पूर्ण पाहिजे, ज्ञानात असला पाहिजे. का आम्ही ज्ञानात असलं पाहिजे? विरोधक आमच्या समोर प्रश्न घेऊन येतात. येशू समोर विरोधक आले, शास्त्री पुरुषी, आणि कठीण प्रश्न घेऊन आले. आमच्या समोर पण विरोधक येऊ शकतात. आमच्याकडे त्याच्या वचनाचं ज्ञान पाहिजे. त्याचं ज्ञान आमच्यासाठी उघड आहे आणि त्या ज्ञानात आम्ही चालणं गरजेचं आहे. आणि म्हणून आम्हाला सांगण्यात येतंय सात्विकतेमध्ये ज्ञानाची भर घालावी. हे जर आम्ही वाचणार तर हे वचन आम्हाला वाचू शकतं. हे वचन आम्हाला ज्ञान देईल, हे वचन आम्हाला ज्ञानी करल आणि आम्ही ज्ञानी असावं अशी देवाची आमच्यासाठी इच्छा आहे. प्रियजनो, चौथा गुण आम्हाला पेत्र या ठिकाणी सांगतो की 6व्या वचनात दिलेले ज्ञानामध्ये इंद्रिय दमनाची, म्हणजे सेल्फ कंट्रोल किंवा संयम. 6व्या वचनात दिलेले आहे की इंद्रिय दमन म्हणजेच संयम किंवा सेल्फ कंट्रोल. बहुतेकदा आम्हाला आपल्या शरीरावर, आपल्या भावनेवर नियंत्रण नसतं.
आणि हे येशू ख्रिस्तासोबत करायचा खूप वेळा प्रयत्न केला की येशू ख्रिस्ताने रागावं, येशू ख्रिस्ताने चूक करावी, प्रभू येशू ख्रिस्ताने विरोध करावा. लोक प्रयत्न करत होते. आणि आम्ही ख्रिस्ती आहोत, खूप चांगली गोष्ट आहे. परंतु आम्ही सगळ्यात पहिले कमजोर होतो या भागामध्ये. जर आम्हाला कोणी रागवायचा प्रयत्न केला, आम्ही लगेच रागावून जातो. आमच्या भावना नियंत्रणात नाही राहत, आमचं शरीर नियंत्रणामध्ये नसतं आणि आमचं नियंत्रण सुटतं. परंतु पेत्र इथे काय सांगत आहे की आमच्या विश्वासात सात्विकते ज्ञानाची, आणि चौथी गोष्ट आमच्याकडे चौथा गुण पाहिजे, तो आहे इंद्रिय दमन, सेल्फ कंट्रोल, ज्याला आम्ही संयम म्हणतो. प्रभू येशूचा आम्ही बघतो संयम नेहमी होता आणि प्रभू येशूने संयमाने प्रत्येक गोष्ट हाताळली. आणि प्रभू येशू खूप कमी, आम्हाला एकच प्रसंग आम्हाला पाहायला भेटतो, प्रभू येशू चिडला, प्रभू येशू रागावला. परंतु आमच्या विषयी आम्ही पाहतो की आमचा संयम जर आम्ही गमावतो, आम्हाला याची गरज आहे, या गुणाची आम्हाला गरज आहे. हेच गुण पौल गलतीकाराच्या पत्रामध्ये लिहितो आणि इथं वेगळ्या पद्धतीने आलेले आहेत. आणि हे गुण मिळून एक ख्रिस्ती व्यक्ती बनतो. आम्ही तो बनावं, आम्ही तो असावं, या गुणांमध्ये आम्ही चालावं. आणि आम्ही त्या गुणांमध्ये असलो तर देवाची महिमा होऊ शकते. आम्हाला जर पटकन राग येत असेल, आम्हाला पटकन चिड येत असेल, तर आम्हाला याची गरज आहे. काय माहिती, आम्ही प्रभू येशूला पाहणे की प्रभू येशू या सगळ्या परीक्षेमधून तो गेला, तो पारखला गेला, त्याची परीक्षा झाली, त्याला तपासलं, पण त्याचं संयम, त्याचं स्वतःवरचं नियंत्रण ते अबाधित होतं, ते हटलं नाही. आमचं नियंत्रण स्वतःवर असणं गरजेचं आहे. आमच्यामध्ये ही खूप महत्वाची भूमिका असली पाहिजे. आमच्यामध्ये या गुणाची आम्हाला गरज आहे, कारण आम्ही अशक्त आहोत, आम्ही दुर्बळ आहोत, आम्ही पटकन काहीतरी बोलून जातो, चुकतो, आम्ही रागावतो, आम्ही हिंसक वृत्ती करतो. म्हणजे आम्हाला कशाची गरज आहे? इंद्रिय दमनाची गरज आहे. आणि हेच पवित्र आत्म्याचं फळ आहे. गलतीकाराच्या 5व्या अध्यायात आम्हाला पाहायला भेटतं. पौल तिथं सांगतो की अशा विरुद्ध नियमशास्त्र नाही आहे. आणि आमच्यामध्ये जर हा जो स्वभाव प्रियजनो, आम्हाला जगाच्या गोष्टीवर आम्हाला विजय मिळवत येतो. जुन्या काळाचा योसेफ बघा, त्याची परीक्षा झाली, शारीरिक आकर्षणाचं आमंत्रण त्याच्या समोर आलं, त्याच्यामध्ये हा गुण होता. स्वतःच्या भावनेला, स्वतःच्या इच्छेला, स्वतःच्या स्वभावाला नियंत्रित तो ठेवू शकला देवाच्या कृपेमुळे. आणि आम्ही पाहतो तो त्या मोहापासून, त्या प्रसंगापासून जिंकला. आम्हाला पण जर ह्या प्रसंगामधून, वेगवेगळ्या प्रसंगामधून आम्हाला जर पुढं पार चालायचंय, तर आमच्यामध्ये इंद्रिय दमन, सेल्फ कंट्रोल, आम्हाला स्वतःवर नियंत्रण देवाच्या द्वारे आम्हाला करता येऊ शकतो. आपण अशक्त आहोत, ही खरं वास्तविकता आहे. परंतु जर आम्हाला या गुणांमध्ये आम्हाला चालायचं ना, आमच्यासोबत पहिलेची 3 गुण आमच्यासोबत पाहिजे. देव आम्हाला पडू नाही देणार, त्याचं वजन आम्हाला पडू देणार नाही, कारण आम्ही त्याला भिवून चालतो, त्याच्या गुणांना धरून चालतो, त्याच्यामध्ये राहतो. तो आम्हाला संयम देईल. बहुतेकदा आम्हाला संयम नाहीये. आम्हाला झोपेवर संयम नाही, आम्हाला जेवणावर नाही, आम्हाला रागावर नाही. आम्ही जागे होतोय ना, आणि आम्हाला वाटतं आता प्रार्थनेचा वेळ आहे. माझा पण असा अनुभव आहे. पण आम्ही अलार्म बंद करतो, झोपून जातो. म्हणजे संयम नाही आमच्यावर. आम्ही स्वतःला त्या गुणांमध्ये ऑपरेट करू देत नाही, आम्ही चालू द्यायला पाहिजे. आमच्यासाठी गरज आहे. आणि आम्हाला ही सवय लावणे आपोआप स्वर्गातून होणार नाही की देवा तू काहीतरी कर, देव काय स्वर्गातून येऊन आम्हाला असं बदलवणार नाही. प्रियजनो, पेत्र सांगते या गुणांमध्ये आम्हाला चालणं गरजेचं आहे. आणि 5व्या गुणांकडे आम्ही येतो, तर तिथं पेत्र आम्हाला सांगतो, ज्ञानात इंद्रिय दमनाची आणि इंद्रिय दमनात धीराची भर घाला. धीर आमच्यामध्ये असला पाहिजे. स्तोत्र 23 मध्ये सांगितले, तुझी आकडी आणि तुझी काठी मला धीर देतात. आम्हाला धीर असला पाहिजे. आणि प्रियजनो, हा धीर जो आहे ना, या शब्दाची किंवा या गुणांची पारख पण वेगळी आहे. हा धीर कधी असतो माहितीये का? जेव्हा आमच्यासोबत काहीतरी वेगळं घडतं, त्या समयात धीर खूप महत्वाचा आहे.
आणि नव्या करारामध्ये जर आम्ही पाहतो शुभवर्तमानामध्ये काही चमत्कारांसाठी धीर असणं गरजेचं होतं. हा धीर जर आमच्यामध्ये आहे प्रियजनो, आम्ही चमत्कार पाहू शकतो. आम्ही देवाची कृपा, आम्ही अद्भुत गोष्टी पाहू शकतो. मत्तई 9:2 मध्ये एक चमत्कार आम्हाला पाहायला भेटतो. प्रभू येशू ख्रिस्त एका तरुणाला म्हणतो, मुला धीर धर, तुझ्या पापांची क्षमा झाली. प्रभू येशू काय बोलला? मुला धीर धर. बऱ्याच चमत्कारांसाठी एकच पॅटर्न नाहीये, एकच पद्धत नाहीये. कृपा करून समजून घ्या. कुठं सात्विकपणा पाहिजे तर कुठं धीर पाहिजे. आणि प्रभू येशू म्हणतो, मुला धीर धर, तुझ्या पापांची क्षमा झालेली. प्रियजनो, माहितीये ह्या धीराची कधी पारख होती? जेव्हा आम्ही एखाद्या समस्यांचा सामना करतो आणि आम्हाला विश्वासासोबत धीर धरावा लागतो, वाट पाहावी लागते. परमेश्वर कधी चमत्कार करतो. हन्नाला 15 वर्ष जवळपास वाट पाहावी लागली. 12 ते 15 वर्ष मुलगा होण्यासाठी धीर धरावं लागला तिला. आणि प्रियजनो, आमच्याकडून धीर जमत नाही. आम्हाला असं वाटतं लवकर व्हावं. आम्ही प्रार्थना केली, देवाने ऐकावं. आणि जेव्हा देव ऐकत नाही किंवा असं वाटतं ना आम्हाला, एक खूप मोठा धोका इथं तयार होतो. व्यक्ती देवाला सोडतो, व्यक्ती देवापासून दूर जातो आणि व्यक्ती बोलतो, काय दिलं मला देवाने? इतके वर्ष मी प्रार्थना केली, इतके वर्ष मी वचनात होतो, इतके वर्ष मी देवाची महिमा केली, मला काय नाही भेटलं. व्यक्ती कुठे चुकतो माहितीये? धीर धरण्यामध्ये. आणि जेव्हा धीर नाही राहत ना प्रियजनो, खूप मोठा अडथळा तयार होतं. व्यक्ती देवाला स्वीकारत नाही, व्यक्ती देवाचं ऐकत नाही, व्यक्ती देवासोबत चालत नाही. प्रभू श्री इथं म्हणतो मत्तई 9:2 मध्ये, मुला धीर धर, तुझ्या पापांची क्षमा झाली. याच अध्यायामध्ये 9वा अध्याय 22 वचनामध्ये प्रभू श्री एका मुलीला, एका स्त्रीला सांगतो की मुली धीर धर, तुझ्या विश्वासाने तुला बरं केले. 2 गोष्टी आम्ही पाहतो. 9:2 मध्ये पापांची क्षमा झालेली आहे, पण 9:22 मध्ये प्रभू श्री म्हणतो तुझ्या विश्वासाने तुला बरं केलंय. 9:22 मध्ये. पण इथं आम्ही काय पाहतो माहितीये का? धीर धर. प्रियजनो, देवाचं कार्य आमच्या जीवनात होण्यासाठी परमेश्वर कधी कधी ही वाट पाहतो की आम्ही किती धीर धरतो. आमच्या जीवनामध्ये धीर आम्ही धरायला पाहिजे. आम्ही थोडी वाट बघायला पाहिजे. जक्काने धीर धरला, तो वाट बघत होता आणि या धीर धरण्यामुळे त्याच्या घराण्याचं तारण झालं. प्रभू म्हणतो, मला तुझ्या घरी यायचंय. प्रियजनो, हे धीर धरणं आम्हाला जमलं पाहिजे. अनेक गोष्टी सकारात्मक होण्यासाठी आम्ही धीर धरलेला पाहिजे. आम्हाला तर दिसत नाही होताना, पण माहितीये का, आम्ही धीर धरला पाहिजे. आमच्या अंगी धीर असला पाहिजे आणि अनेक चमत्कार धीर धरल्यामुळे होतात. आणि जर आम्ही यशया याचा 50वा अध्याय याचं 4थं वचन जर आम्ही वाचतो तर आम्हाला यशया खूप सुंदर रीतीने लिहितो. यशया 50:4 मध्ये, शिनलेल्यांना बोलून धीर कसा द्यावा ते समजावे म्हणून प्रभू परमेश्वराने मला सुशिक्षितांची जीवा दिली आहे. तो रोज रोज. ठीक आहे. वचनामध्ये आम्ही काय पाहतो? शिनलेल्यांना, थकलेल्या लोकांना बोलावून कसा धीर द्यावा यासाठी परमेश्वराने काय केलेलं? मला सुशिक्षितांची जीवा दिलेली आहे. आम्ही काय बोलावं? थकलेल्यांना कसं बोलायचंय? एखादा थकलेला आहे कशाने? मनाने. एखादा थकलेला आहे विचाराने. एखादा थकलेला आहे सांसारिक गोष्टींच्या चिंतेने. तो हारलेला आहे. आणि यशया म्हणतो यांना कसं बोलावं, धीर कसा द्यावा यासाठी परमेश्वराने मला सुशिक्षितांची जीवा दिलेली आहे. आम्हाला पण ही जीभ दिलेली आहे. कशासाठी माहितीये का? लोकांना धीर देण्यासाठी. आमचं बोलणं धीराचं आहे, धीरात वाढवणार आहे का धीरातून बाहेर काढणार आहे? कोणती जीभ दिली देवाने आम्हाला? हीच जीभ दिली ना. लोकांना धीर कसा द्यायचा. पण आम्ही काय बोलतोय प्रियजनो? आम्ही कधी याचं परीक्षण करतोय का? आमच्या बोलण्याच्या द्वारे एखाद्याला धीर मिळाला पाहिजे, तो बधीर नाही झाला पाहिजे.
त्याला धीर मिळाला पाहिजे. आणि आम्हाला सुशिक्षितांची जीभ दिलेली आहे. या भाषांतर का दिलेलं आहे दुसऱ्या भाषांतरामध्ये? 4. परमेश्वर माझ्या प्रभूने मला शिकवण्याची क्षमता दिली, तेव्हा आता या दुःखी लोकांना मी शिकवितो. रोज सकाळी तो मला उठवतो व विद्यार्थ्याप्रमाणे शिकवितो. दुःखी लोकांना आम्ही कशाप्रमाणे शिकवतो? विद्यार्थ्याप्रमाणे. किती सुंदर आहे. आम्ही त्यांचे शिक्षक बनलोय ना. पण आमचे धडे कसे आहेत? लोकांना आमच्याकडे येऊशी वाटतं का? आमच्या जवळ येऊन बसूशी वाटतं का? सल्ला घ्यायला आमच्याशी भेटलं पाहिजे लोकांना. आम्ही त्यांना ते आमचे विद्यार्थी जणू काय आम्ही शिकवतो का? लोक आम्हाला टाळतात, लोक आम्हाला सोडतात. रिजनो एक म्हातारा व्यक्ती प्रभू येशूकडे आला रात्रीचा, योहान 3 मध्ये. का बरं लोक आमच्याकडे येऊ शकत नाही? आमच्याकडे तर ज्ञान आहे, आमच्याकडे सल्ला पण असला पाहिजे. धीर देण्याचा सल्ला, संकटातून बाहेर येण्याचा सल्ला, जीवन प्राप्त करण्याचा सल्ला आमच्याकडे असला पाहिजे. पण माहितीये, आमच्या बोलण्याच्या पद्धती तर चुकीच्या आहेत, लोक आमच्याकडे येणार नाही. अभिषेकात गोंधळ नाहीये, कृपा करून समजून घ्या. वचनात पण गोंधळ नाही, तुमच्यात पण गोंधळ नाही, माझ्यात पण गोंधळ नाही. पण गोंधळ कुठे माहितीये का? धीर देण्यामध्ये. आम्ही ज्या धीराच्या गोष्टी बोलायला पाहिजे ना, ते न बोलता आम्ही जेव्हा बोलतच काय बोलून जातो, लोक हरवतात, आमच्या जवळ येत नाही. यशया म्हणतो, मला सुशिक्षितांची जीवा दिली, सोप्या भाषांतर दिले, मला शिक्षक बनवलेले. ते विद्यार्थ्याप्रमाणे येतात आणि मी शिक्षकाप्रमाणे त्यांना शिकवतो. हा सन्मान आहे मग तुमचा माझा. पण माहितीये, आम्हाला हे टिकवता आलं पाहिजे. धीर हा आमचा अंगी गुण आहे आणि आम्ही एकमेकांना धीरात वाढवलं पाहिजे. प्रियजनो, हे गुण आहेत, हे आम्हाला सेवेची संधी देतात. हे गुण आहेत जे आम्हाला अनेकांचं मार्गदर्शन करण्यासाठी मदत करतात. आम्हाला प्रभू किती मोठी संधी प्रभूने दिलेली आहे. हे गुण आमचे आहेत, पण या गुणांमध्ये जसं आम्ही वाढतो ना, खूप सुंदर होतं, देवाला आवडतं. प्रभू आपल्यासमोर लोक आणतो आणि धीर आपल्या अंगी असणं गरजेचं आहे. आणि पौल म्हणतो, नेमून दिलेल्या धावावर आम्ही धीराने धावा. वेगात नाही धावायचं. वेगात धावलो आम्ही पण गेलो, ते पण गेले. आम्हाला हळूहळू पळायचंय. अनेकांनी आपली धाव संपवलेली आहे. ते जिवंत आहेत, पण त्यांनी त्यांची धाव संपवलेली. मला आता प्रार्थना नाही करायची, मला सल्ला द्यायचा नाही, मला बोलायचं नाही, मी तुमच्या बोलण्याने पटणार नाही. धाव संपलेली. कारण देव आता काही करत नाही. देव प्रार्थना ऐकत नाही, देव माझं उत्तर देत नाही, मी कशाला धावू देवासोबत? पौल म्हणतो, नेमून दिलेल्या धावेवर धीराने धावा. आमच्यासाठी गरजेचं आहे. याकोब मध्ये तर याकोब म्हणतो, याकोबाच्या पत्रात 1 अध्याय 3 वचनामध्ये, की तुमच्या विश्वासाची पारख उतरल्याने धीर उत्पन्न होतो आणि धीराला आपलं कार्य करू द्या. धीर तर नाही, पण आम्हीच कार्य करून जातो, आम्ही पडतो. याचं परीक्षण करा. आम्ही धीर न धरल्यामुळं चांगलं झालंय का वाईट झालंय? आमचे अनुभव आहेत. आम्ही धीर धरायला पाहिजे नव्हता, पण आम्ही देवाची वाट पाहिली नाही, कोणाची वाट पाहिली नाही, बर्बाद झालो. हीच गोष्ट 1 शमूएलच्या पुस्तकात तुम्हाला पाहायला भेटेल. शाऊल राजा, शमूएल संदेशाला यायला उशीर झाला, लोक इकडून तिकडे पळायला लागलेत. काय केलं? शाऊल म्हणाला, चला आपण प्रार्थना करू, यज्ञ करू. सगळ्यांना गोळा केलं आणि काय झालं? तास 2-3 तास काहीतरी असेल, शमूएलाला उशीर लागला. शाऊलाने सुरू केलं आणि त्याचं यज्ञ, त्याची प्रार्थना, त्याची भक्ती आराधना संपायला आली. तेवढ्यात शमूएलाचा प्रवेश झाला. शमूएल त्याला एकच प्रश्न करतो, तू हे काय केलं? तू वाट पाहायला पाहिजे नव्हती. आणि काहीतरी भयानक घडलं शाऊलासोबत. शमूएल त्याला एक वाक्य बोलतो, तू वाट पाहिली नाही म्हणून देवाने तुला राजपदावरून काढलं. धीर न धरल्यामुळं. म्हणजे इतका महत्वाचा आहे का धीर? धीर खूप महत्वाचा आहे. आम्ही जर नाही धरणार, आमच्यासोबत काय होऊ शकतं? काय होऊ शकतं? त्याने धार्मिकच काम केलं, पण माहितीये का, वाट नाही बघितली. आम्हाला जणू असं वाटतं की चालतं सगळं. कृपा करून समजून घ्या, देवाला नाही चालत. देव आजही बदललेला नाहीये, आम्हाला चालतं.
देवाला नाही चालत. आम्ही धीर धरावा, आम्ही संयम ठेवावा. शाऊलाने त्याच्या हातापाया पडला, नाही काय झालं. जे देव बोलला ते बोलला. प्रियजनो, जर आम्ही धीर ठेवणार नाही आणि आम्ही स्वतःला धीरात नाही चालवणार, माहितीये आम्ही आपली जे आहे ना ते पण आम्ही गमावू. जे मिळवायचा आम्ही प्रयत्न करतो ना ते तर नाही मिळणार, पण जे आहे ते पण आम्ही हातातून गमावून बसू. कशामुळे माहितीये का? धीर न धरल्यामुळं. आम्हाला धीर जमला पाहिजे. अनेक जण धीर धरतात आणि वचनात असं म्हटलेलं एका ठिकाणी, तो धीराने आमचं सहन करतो. कोण? प्रभू येशू ख्रिस्त परमेश्वर. आम्ही का नाही सहन करू शकत? एकमेकांचं धीराने तो खूप सहन करतो आमचं. आम्ही पण सहन केलं पाहिजे, आमच्यामध्ये पण असलं पाहिजे. आणि आमच्या विश्वासाची पारख उतरल्याने धीर उत्पन्न होतो, तेव्हा धीर येतो आणि धीर काम करतो, आम्ही काम करत नाही. 6वा गुण आम्हाला पाहायला भेटते. या धीरामध्ये आम्हाला सुभक्तीची, धार्मिकतेची, सेवेची भर घालावी. माझा प्रश्न आहे, मग ही सुभक्तीची भर आम्ही कशी घालू शकतो? सांगा बरं. 6वा गुण आहे सुभक्तीची, सेवेची किंवा भक्तीची भर आम्ही कशी घालू शकतो? पहिले आम्ही काय पाहतो? विश्वास है ना. विश्वास आम्ही पाहतो, मग सात्विकता आहे, मग ज्ञान आहे, इंद्रिय दमन आहे, सुभक्ती आहे, धीर आहे, है ना. सुभक्ती आता कशा रीतीने आम्ही भर घालू शकतो? कशा रीतीने? काही कठीण आहे का प्रश्न समजायला किंवा स्पष्टीकरण करायला? ओके, वचनाप्रमाणे अजून सुभक्तीची भर घालायची. आमचं पारडा आम्हाला जर करायचंय ना, थोडं कमी पडतंय. सफरचंद घेतोय आम्ही, समोरच्या मजबुरीने टाकतोय किलोभर भरण्यासाठी. आम्हाला सुभक्तीची भर घालायची. कशा रीतीने सुभक्तीची भर घालू शकतो? काय करावं लागल है ना? आम्ही असा थोडा विचार करावा. आम्ही विचार केला पाहिजे. सुभक्तीची भर घाला, सेवेची भक्ती आम्हाला या ठिकाणी सांगण्यात आलेले आहे. आणि या सुभक्तीसाठी खूप मोठी किंमत आहे, किंवा या सुभक्तीचा ना खूप मोठा आदर आहे, त्याच्या वचनामध्ये आम्हाला सांगण्यात आलेलं आहे. सुभक्तीचं स्थान खूप मोठं आहे, की आमच्यामध्ये पाहिजे, याची भर घालायची आम्हाला. आमच्यामध्ये दररोज आमच्यामध्ये ज्ञान वाढलं पाहिजे. दररोज आम्ही त्याच्या नियंत्रणात चाललो पाहिजे. आम्ही सात्विकतेत चाललो पाहिजे. प्रियजनो, आम्ही जर स्वतःला पाहणार नाही ना रोज, आम्हाला कळणार नाही आम्ही काय घेतलं आणि काय सोडलेलं आहे. आम्हाला याची गरज आहे. प्रेषितांचे कृत्य 3रा अध्याय आणि याचं 12 वचन आम्ही वाचूया. या वचनामध्ये आम्हाला पौल सांगतो, प्रेषित 3:12. हे पाहून पेत्राने लोकांना म्हटले, अहो इस्रायल लोकांनो, याचे आश्चर्य का करता? अथवा आम्ही आपल्या सामर्थ्याने किंवा सुभक्तीने ह्याला चालवायला लावले आहे असे समजून आमच्याकडे निरखून का पाहता? या ठिकाणी आम्ही पाहतो एक चमत्कार, सुंदर चमत्कार घडलेला आहे. आणि पेत्र खूप सुंदर रीतीने बोलला की अहो लोकांनो, आम्ही आपल्या सुभक्तीने, आम्ही आपल्या धार्मिकतेने या व्यक्तीला चालवायला लावला, असं तुम्हाला वाटतं का? आज जगातलं वेगळं चित्र आहे ना. एखादा जर असा आमच्याद्वारे बरा झाला, आपल्याला खूप आनंद व्हायलाच पाहिजे, चांगली गोष्ट आहे. पण माहिती पेत्र काय म्हणतो? आमच्या सुभक्तीने हे घडलेलं नाही. म्हणजे तो तितकंही स्वतःला किंमत देत नाही. आमच्या प्रार्थनेने कॅन्सर बरा होतो, आपल्या प्रार्थनेने मेलेला जिवंत होतो, खूप सुंदर आहे. पण माहिती इथं तो काय सांगत आहे? आमच्या सुभक्तीने आम्ही याला केलेलं नाहीये, असं तुम्ही समजू नका. तो जगाला सांगत आहे. प्रियजनो, आमच्या प्रवृत्तीसाठी हा खूप मोठा सुंदर धडा आहे, की आम्ही जे काय करू, जे काय चमत्कार होतील, जे काय सेवा होईल, आमच्या धार्मिकतेने किंवा आम्हाला मिळालेल्या प्रगटीकरणामुळे नाहीये, देवामुळे झालेले ते. तो सांगत आहे की आमच्या सुभक्तीने घडलेलं नाहीये, आमच्या धार्मिक जीवनामुळे घडलेलं नाहीये. हे सगळं करणारा
देव आहे. आणि तिमोथेच्या पहिल्या पत्रात 2 अध्याय 2 वचनात जर आम्ही पाहतो तर पौल या ठिकाणी सांगतो की राजांसाठी सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी प्रार्थना करा, यासाठी की ख्रिस्ती व्यक्ती पूर्ण भक्तीने व गंभीरपणाने आणि शांतीने आपण आपलं स्वस्थपणाचा आयुष्यक्रम करावे. इथं आम्ही काय पाहतो की पूर्ण सुभक्तीने, आणि तो सांगतो गंभीरपणाने शांतीचं. ख्रिस्ती व्यक्ती जीवनात शांती पाहिजे, अशांतता नकोय, अस्वस्थता नकोय. आणि तो सांगत आहे स्वस्थपणाचं आयुष्य क्रमण करावं. स्वस्थपणाचं नाही, स्वस्थ नकोय, आम्ही स्वस्थ पाहिजे. आमचं जीवन स्वस्थ पाहिजे देवा. पण आम्ही स्वस्थ होऊन येतोय ना, दान देताना स्वस्थ टाकतो. आणि तो वचन सांगत आम्ही स्वस्थपणाचं आयुष्य घालवावं. कसं? शांतीने आणि पूर्ण सुभक्तीने. प्रियजनो, खूप सुंदर आहे. यामध्ये कोणती तडजोड नकोय, कोणताच कॉम्प्रोमाइज नकोय. देवाला नाही लागणार ते, देवाला पूर्ण लागत आहे. आणि आम्ही अशा रीतीने आमचं आयुष्य जगावं ही देवाची आमच्यासाठी इच्छा आहे. आणि याच तिमोथेच्या पत्रामध्ये पौल म्हणतो सुभक्तीचं रहस्य खूप मोठं आहे. काय सांगते पौल? सुभक्ती हे जे रहस्य आहे ना, खूप मोठं आहे. हे इतकं मोठं आहे. तो सांगतो या सुभक्तीला, तो सांगतो 4थ्या अध्यायात 7व्या आणि 8व्या वचनामध्ये तो म्हणतो की सुभक्तीविषयी कसरत कर. पौल सांगतो सुभक्तीविषयी कसरत कर, कारण अनितीच्या जगाच्या, इथं तो सांगतो अनितीच्या आणि अयाबायांच्या कहाण्यापासून दूर राहा आणि सुभक्तीविषयी कसरत कर. जगाच्या विषयापासून दूर राहा. जर तुम्ही मी जगाच्या विषयापासून दूर राहतो ना, आम्हाला सुभक्ती करायला जमल. पण जगाचे विषय तुमच्या माझ्या जवळ आहे ना, प्रियजनो, हे जगाचे विषय आम्हाला प्रार्थना करू देणार नाही, आम्हाला सुभक्ती करू देणार नाही. ख्रिस्ती व्यक्तीकडं जगाचे विषय नको, दुनियादारीच्या गोष्टी नको. या दुसऱ्या सोप्या भाषांतरात आम्ही वाचूया 1 तिमोथेय 4:7. 1 तिमोथेय 4:7 सोप्या भाषांतरामध्ये पौल सांगतो की आम्ही जग आणि जगाच्या विषयापासून आम्हाला दूर राहा. तिचं वाक्य संपतं. आणि प्रियजन, आम्ही दूर राहावं, आमच्यासाठी चांगलं आहे. वाचा 4:7. तेव्हा बंधू, जर तू या गोष्टी ख्रिस्ती बंधू भगिनींना शिकवल्या तर तू जो 1 तिमोथेय 4:7 4:7. परंतु देवहीन गोष्टी ज्या म्हाताऱ्या स्त्रियांचे लक्षण आहे ते टाळ आणि स्वतःला सतत देवाच्या भक्तीमध्ये गुंतवण्याची सवय ठेव. स्वतःला सतत आम्ही कुठं गुंतवावं? देवाच्या भक्तीमध्ये. ह्या भाषांतरात काय दिलेले? जगाचे विषय. आणि इथं आम्ही पाहतो की सुभक्तीविषयी कसरत कर, व्यायाम कर. प्रियजनो, ख्रिस्ती व्यक्तीने याची कसरत करावी. का माहिती तुम्हाला कारण सांगू? सैतान हा तुम्हाला सुभक्तीपासून हटवायचा प्रयत्न करून, एकदा का त्याने तुम्हाला मला आठवलं, आम्ही थंडे पडतो देवाच्या विरोधात, तो आम्हाला सहज घेऊन जातो. मी बऱ्याच जणांना पाहतो आज त्यांच्या जीवनात देवासाठी काहीच किंमत नाहीये, प्रार्थना करायची इच्छा नाहीये. का माहितीये का? सैतानाने त्यांना चुपचाप बाजूला केलं. पौल सांगते आम्हाला याच्याविषयी कसरत करायची. बरं, ही कसरत आमच्यासाठी खूप गरजेची. का गरजेचं माहितीये का? तो सांगतो सुभक्ती सर्व बाबतीत उपयोगी आहे. तिला या पण जगात, या पण जीवनात आणि येणाऱ्याही जीवनात तिला वचन मिळालेलं आहे, अभिवचन मिळालेलं आहे. हे आम्हाला करायचंय. हे धार्मिक जीवन आम्हाला जगायचंय, एकमेकांना जगवायचंय. हा ख्रिस्ती व्यक्तीचा गुण आहे. हा ख्रिस्ती व्यक्तीचा 6वा गुण आहे. प्रियजनो, आम्हाला या गुणांमध्ये चालायचं. या गुणात जर आम्ही चालत नाहीये, वचन आम्हाला काहीतरी सांगतं, ते कृपा करून आम्ही आमचे शरीराचे आणि मनाचे कान उघडे ठेवून ऐकणे. देवाला नाही चालणार आहे, देवाला नाही जमणार आहे. तुम्ही उत्पत्तीपासून पाचा, अनेकांचं जीवन देवाला आवडत नव्हतं, देवाने त्यांना नष्ट केलं. का माहितीये का? हे गुण देवाला लागतात. हे गुण देवाला लागतात. आणि देवाची इच्छा आहे या गुणामध्ये आम्ही असो. आम्ही ज्या वचनाने सुरुवात केली त्या वचनामध्येच आम्हाला पाहायला भेटतं की ईश्वरी सामर्थ्याने जीवनास आणि सुभक्तीस आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी त्याने आम्हाला दिलेल्या आहे. म्हणजे सुभक्तीच पुन्हा इथं आम्ही पाहतो उल्लेख आलेला आहे. सुभक्ती हा गुण पण आलेला आहे. आमच्या धार्मिक जीवनासाठी आवश्यक आहे.
की आम्ही धार्मिक आहोत. अनेक जण स्वतःला धार्मिक म्हणतात, परंतु ते धार्मिक नाहीये, कारण हे गुणच नाहीये. जेव्हा आम्ही एकमेकांना पाहतो, लोक आम्हाला पाहतात, आम्हाला त्यांनी धार्मिक म्हणावं, त्याचा आधार आहे ही गुण. या गुणांमध्ये आम्ही असावं, या गुणांमध्ये आम्ही चालावं. प्रियजनो, याची नितांत गरज आहे, कोणता पर्याय नाहीये. आणि 7वा गुण आम्हाला पाहायला भेटतो, बंधुप्रेम. बंधुप्रेम आमचं पाहिजे, आमचं एकमेकांवर तर पाहिजे, न दिसणाऱ्या किंवा अपरिचित लोकांवरही, अपरिचित बंधूंवरही आमचं प्रेम असलं पाहिजे. आम्ही एकमेकांना प्रेमाने चालून घेतलेलं पाहिजे, आम्ही प्रेमामध्ये असलं पाहिजे. आणि वचनामध्ये असं म्हटलेलं आहे की बंधू प्रीतीशिवाय बंधू प्रेमाशिवाय कोणाच्याही ऋणात कर्जात राहू नका. बंधुप्रेम गरजेचं आहे. आणि प्रभूने सगळ्यांवर प्रेम केलं. प्रभूने असं म्हटलं नाही की तुम्ही शापित लोक आहे, मला कसं काय स्पर्श केला. प्रभूने प्रेम दिलं. मग तो आंधळा भिकारी असेल, कुष्ठरोगी असेल, 38 वर्षात दुखणारी असेल, का 12 वर्षाचे अशुद्ध आजारी स्त्री असेल, प्रभूने त्यांना प्रेम दिलं. बेबीच्या स्त्रीला पण प्रभूने प्रेम दिलं, वडिलाचं, भावाचं, आणि ते सगळे त्याचे झालेत. बंधू प्रेम, यामध्ये आम्ही असावं, यामध्ये आम्ही चालावं. रोमकरास पत्र 12वा अध्याय 10वं वचन हे जेव्हा आम्ही वाचतो, या ठिकाणी आम्हाला या बंधू प्रेमाविषयी आम्हाला पौल काय सांगतो, वाचूया. बंधू प्रेमाच्या बाबतीत एकमेकांना खरा स्नेहभाव दाखवा. तुम्ही प्रत्येक जण दुसऱ्याला आदराने आपल्यापेक्षा थोर माना. या ठिकाणी सांगण्यात येतंय की आम्ही एकमेकांना स्वतःपेक्षा थोर मानलं पाहिजे, एकमेकांचा आम्ही आदर केला पाहिजे, न की आम्ही एकमेकांची लायकी काढली पाहिजे. कृपा करून आमच्या बोलण्यातून जर समोरच्याची लायकी निघते, भले समोरचा पापी आहे, समोरच्याचं चरित्र चांगलं नाही आहे, पण आम्ही त्याचा आदर करणे, त्याच्या पापाचा आदर नाही करणे, आम्हाला समजणं गरजेचं आहे. आम्हाला बंधुप्रेम दाखवणे. आणि एव्हरी लोकांच्या पत्रात सांगितलेले बंधुप्रेम टिकून राहू. आमचं जर काय टिकायला पाहिजे बंधुप्रेम, आम्ही बंधुप्रेमात आम्ही असलो पाहिजे, आमचं बंधुप्रेम टिकलं पाहिजे, आम्ही त्यामध्ये असलो पाहिजे. आम्हाला हे गरजेचं आहे. आणि पेत्र त्याच्या पत्रामध्ये आम्हाला सांगतो, 3ऱ्या अध्यायामध्ये आम्हाला तो सांगतो की शेवटी तुम्ही सर्व एक चित्त, समदुःखी, बंधुप्रेम करणारे, कनवाळू, नम्र मनाचे व्हा. आम्हाला होणार प्रियजनो, हा 6वा गुण आम्हाला पाहायला भेटतो, जो ख्रिस्ती व्यक्ती म्हणून आमच्याकडं आवश्यक असलेला गुण. फक्त आपल्याच दिसणाऱ्या लोकांसाठी आम्ही बंधुप्रेम नाही पाहिजे, जे नवीन लोक आहे त्यांच्याविषयी पण. मला बहुतेक चर्चेसमध्ये गटबाजी पाहायला भेटते. चर्च सुटलं ना, फक्त जो आपला ग्रुप आहे त्यालाच प्रेज लॉर्ड करायचं, त्यांच्यामध्येच बंधुप्रेम दाखवायचं. पण जो चर्चमध्ये आलेला नवीन व्यक्ती आहे ना, ना त्याला कोणी सलाम करतं, ना त्याला कोणी प्रेज लॉर्ड करतं. मी बऱ्याच चर्चमध्ये ही वाईट गोष्ट पाहिली की तेवढाच ग्रुप पुरतं बंधुप्रेम आहे, पण जो नवीन व्यक्ती एकटा आलेला आहे त्याला कोणाची गरज आहे हे ग्रुपला वाटतच नाही. ते त्यांचंच भेटतात, त्यांच्यात हसी मजाक चालू राहते, त्यांनाच भेटतात, त्यांचे सुखदुःख विचारतात. आणि तो नवीन व्यक्ती येतो, शांत राहतो, बघतो, खिन्न होतो, मागं जातो, प्रभूकडे पुन्हा येतो. हे देवाकडचं बंधुप्रेम नाही, हा स्वार्थीपणा आहे मग. आणि हे खूप मोठमोठ्या चर्चेस मध्ये मला पाहायला भेटतं. वाईट वाटतं की का लोकांना कळत नाही. आम्ही तर एकमेकांना आठवड्याभर भेटतो, पाहतो, पण जो नवीन आलेला मनुष्य आहे कोणालाच त्याचं कुतूहल वाटत नाही की तो आलेला आहे, सहभागी झालेला आहे. आम्ही त्याला विचारू, त्याला प्रेम दाखवू, त्याच्याविषयी काळजी घेऊ, तो कुठून आला, काय आहे, हे कोणालाच घेणं देणं वाटत नाही. पण माहिती ख्रिश्चनच्या काळामध्ये काय घडलं, नवनवीन लोकांची भर पडत होती. आणि वचन सांगत आहे लोक त्यांना प्रसन्न होते, लोकांना पण आवडत होतं, त्यांना आवडत होतं त्यांच्यात सहभागी व्हायला. आजही या विपरीत गोष्टी आहेत. आज फक्त मी, माझा ग्रुप, तेवढंच माझं बंधुप्रेम आहे. हे बंधुप्रेम नाही, हे स्वार्थी प्रेम आहे. पण इथं वचन आम्हाला या प्रेमाविषयी खूप चांगल्या रीतीने सांगतं. आम्ही अनोळखी व्यक्तीवरही तेच बंधुप्रेम दाखव. प्रभूने अनेकांवर दाखवलं. एक शताधिपती प्रभूकडे येतो, तो म्हणतो प्रभू माझा चाकर आजारी आहे. त्याने आपल्यासाठी एक समाज मंदिर बांधून दिले, प्रार्थना मंदिर बांधून दिलंय, सभास्थान बांधून दिलं. तो खूप आजारी, त्यासाठी प्रार्थना करा. तो अधिकारी काय सांगत माहितीये का, माझा नोकर
खूप प्रेम करतो देवावर, आपल्या लोकांवर. तो मरायला नको. इथं नवीन व्यक्तीविषयी कोणतीच भावना नसती ख्रिस्ती लोकांच्या मनामध्ये. वचन तर ऐकतात, वचन ऐकल्यावर काय करतात? आपलंच भेटणं, आपलाच प्रेज लॉर्ड, आपलीच सलाम मालकी, आणि तो बिचारा, ती बिचारी तिकडच कोपऱ्यात आहे. हे मी खूप जवळून पाहिलं. आणि या चाली, ह्या पद्धती आजही बदललेल्या नाहीयेत. मला हा प्रश्न पडतो, हे बंधुप्रेम लोकांना का नाही कळत? वाईट वाटतं मला जेव्हा मी चांगल्या चर्चेसमध्ये हे पाहिलेलं आहे, खूप जवळून पाहिलं. मी पण त्या अनुभवाचा वाटेकरी आहे. कारण मी पण बघितलं की चर्चला जेव्हा गेल्यावर कोणीच भेटत नाही, कोणीच नाही. ते त्यांचंच हसी मजाक करतात, त्यांचं असतात. बिचारे कोपऱ्यात आहेत. काही जण कधीच प्रभूला भेटत नाही, काही जण येतात. हे बंधुप्रेम नाही. बंधुप्रेम प्रभू येशू ख्रिस्ताकडून आम्हाला शिकणे. प्रभू येशू ख्रिस्ताने बंधुप्रेमाचा सर्वश्रेष्ठ नमुना वधस्तंभावर दिला. एका चोरावर त्याने बंधुप्रेम केलं. तू आज माझ्या बरोबर सुखलोकात राहशील. मैत्रीचं नातं, प्रेमाचं नातं प्रभू येशूने दाखवलं. आम्ही जवळ बसलेला प्रेज लॉर्ड करत नाही, त्याला विचारत नाही कुठून आले तुम्ही, भाऊ तुम्ही कुठून आले, चांगलं वाटलं तुम्ही आमच्या चर्चमध्ये आले, ताई तुम्ही कुठून आला. हे बंधुप्रेम कोणीच कोणाला दाखवत नाही. असं वाटतं चर्च सुटल्यावर कधी त्याला भेटतो, कधी तिला भेटतो. ही प्रीती कुठंतरी असं वाटतं की आम्ही भ्रष्ट झालोय. म्हणून पेत्र इथं सांगतो की जगातील भ्रष्टता चुकवून आम्ही ईश्वरी स्वभावाचे वाटेकरी व्हावे. हा स्वभाव घेतलाच नाही मग लोकांनी, मंडळीने. मंडळी हा स्वभाव घ्यायलाच तयार नाहीये. मंडळीतले ख्रिस्ती लोक ही भ्रष्टता घेऊन चालू आहे आणि फक्त आपलंच करणं चालू आहे. नवीन लोकांना किंमत नाहीये, नवीन लोकांना वेळ नाही. हे बंधुप्रेम नाहीये, आणि बंधुप्रेम नसतं. शेवटचा गुण, 8वा गुण पेत्र सांगतो, या बंधु प्रेमामध्ये प्रीतीची भर घाला. मग आम्ही पाहतो करिंथकरांचा 13वा अध्याय, अख्खा अध्याय प्रीतीवर आम्हाला पाहायला भेटतो. प्रीती रुसत नाही, प्रीती फुगत नाही, अनितीचा आनंद मानत नाही. आम्हाला माहिती प्रीतीविषयी सांगायची गरज नाहीये. पण योहानाच्या पत्रात आम्ही पाहतो, पहिल्या पत्रामध्ये, दिसणाऱ्या भावावर जर आम्ही प्रीती करू शकत नाही, तर न दिसणाऱ्या देवावर आम्ही कसं प्रीती करू शकतो, योहान सांगत आहे. पुन्हा ते बंधुप्रेमाचंच इथं येतं की समोरचा व्यक्ती दिसत आहे, आम्ही त्यांच्यावर प्रेम नाही करू शकत, तर न दिसणाऱ्या देवावर आम्हाला प्रीती करता येणं अशक्य आहे. आणि ह्या गोष्टी आम्हाला काय दाखवते माहितीये का? हे आत्मिक स्वभाव आहेत. ही गुण वरदान नाही आहेत, ही गुण आहेत, ही फळ आहेत, ही आमच्यामध्ये पाहिजे. या 8 गुणांमध्ये ख्रिस्ती व्यक्ती असला पाहिजे. याची गरज काय आहे? मग आता सगळ्यात महत्वाचं, याची गरज काय आहे? खरंच गरज आहे का आम्हाला? आणि जर नसलं तर चालेल का देवाला? आम्हाला हे शोधलं पाहिजे. आम्हाला याचं उत्तर वचनातूनच आम्ही शोधलं पाहिजे. ही 8 गुण आम्हाला कळालेले आहेत. नसलं तर काय होतं? धकतं का? अनेकांनी आतापर्यंत धकवलेले, चालवलेले. परंतु वचन आम्हाला काय सांगत आहे हे आम्हाला माहित पाहिजे. जर ह्या स्वभावामध्ये आम्ही चालतो, आम्हाला लाभ काय आहे, आणि जर नाही चालणार, दुष्परिणाम काय आहे? वाचूया याचं पेत्राच्या 2ऱ्या पत्राचं, याच पहिल्या अध्यायाचं 8वं वचन. पेत्र आम्हाला सांगतो, कारण हे गुण तुमच्यामध्ये असून ते वाढत असले तर आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्या ओळखीविषयी तुम्ही निष्क्रिय व निष्फळ ठरणार नाहीत. कारण हे गुण तुमच्यामध्ये असून, एक स्पष्ट गोष्ट आम्ही समजून घेऊया, हे गुण आमच्यामध्ये असायलाच पाहिजे. दुसरी गोष्ट, ते वाढत गेले पाहिजे. तर पेत्र सांगत आहे, आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या ओळखीविषयी निष्क्रिय, निष्फळ ठरणार नाहीत. 5 मूर्ख कुमारी. दार बंद झालं आणि दार ठोकू लागल्या. आतून एकच आवाज आला, मी तुम्हाला खचित सांगतो, मी तुम्हाला ओळखत. एक आवाज आला आतून, ओळख नाहीये. सगळ्यात महत्वाचं, हे 8 गुण जर आमच्यामध्ये आहे, प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला ओळखल. प्रभू येशू मी मेलेले जिवंत केले, प्रभू येशू मी भविष्यवाणी केली, प्रभू येशू मी मिराकल केले. या गुणाने प्रभू येशू आम्हाला ओळखणार नाही. कृपा करून आम्ही समजून घेऊ. हे गुण आमच्यामध्ये असून आम्ही त्यामध्ये वाढत गेलो,
पेत्र सांगते, तर आम्ही निष्क्रिय ठरणार नाही, निष्फळ ठरणार नाही. प्रियजनो, मग आम्हाला या गुणांची गरज आहे का, याचा आम्ही विचार करूया. स्वतःला उत्तर द्यायचंय, हे गुण आम्हाला स्वतःलाच लागत आहेत. या गुणांशिवाय आम्ही काहीच करू शकत नाही. आणि सगळ्यात महत्वाचं आहे, प्रभूशी आम्हाला ओळखणार नाही. या गुणांशिवाय आम्ही म्हणतो मी धार्मिक आहे, मी प्रभूचा आहे, मी ख्रिस्ती आहे. बिलकुल नाही. लोक आम्हाला म्हणतील आम्ही ख्रिस्ती आहोत, आम्ही लोकांना पाहून म्हणू ख्रिस्ती आहे. परंतु पेत्र इथं आम्हाला सांगायचं, पेत्र का बोला माहितीये, त्याने त्याच्या उभ्या आयुष्यामध्ये येशू ख्रिस्ताला पाहिलं. हे सगळे गुण त्याने येशू ख्रिस्ताकडून घेतले, हे तुमचे आणि माझेत. म्हणून तो अगोदर म्हणतो, आम्ही देवास्वारखे व्हावे, ईश्वरी स्वभावाचे वाटेकरी व्हावे, यासाठी हे गुण आहेत. आणि हे जर आमच्यामध्ये आहे, पेत्र आम्हाला सांगतो की आम्ही निष्क्रिय आणि निष्कळ होणार नाही. जेव्हा आम्ही मरणार, स्वर्गात आम्ही स्वतःला गेलेलो पाहू, आम्ही निष्क्रिय नाही होणार, आमचा स्वीकार होईल. पण जर हे गुण नाहीये, देवाला चालेल का, देवाला जमल का? आज अनेक जण ख्रिस्ती जीवन सहज घेते, सोपं घेते, चालतं. अनेक जण या गुणात चालत नाहीये. प्रियजनो, खूप मोठा धोका वाटतो. आम्ही जेव्हा परीक्षण करू ना परिवाराचं आपल्या, आम्हाला पाहायला भेटेल कोणीतरी एक असा आहे ना, हे काहीच तो मनावर घेत नाही, काहीच घेत नाहीये. तो कोणत्या वाटेवर आहे मग? इथं वचन सांगत आहे, हे गुण तुमच्यामध्ये असले, त्यामध्ये आम्ही वाढत असलो, प्रभूशला आमची ओळख आहे. हे गुणांच्या द्वारे येशू आम्हाला ओळखतो. पण जर आम्ही या गुणांमध्ये नाहीये, काय आहे असं पुढचं वचन, 9 वचन, ज्याच्या अंगी ते नाहीत तो आंधळा आहे, अदूरदृष्टीचा आहे, त्याला आपल्या पूर्वीच्या पापांपासून शुद्ध झाल्याचा विसर पडला आहे. 3 गोष्टी प्रियजन येतो. ज्याच्या अंगी हे गुण नाहीये, तो आंधळा आहे, तो आत्मिक जीवनामध्ये आंधळा झालेला आहे आणि तो स्वतःला पुढे नेऊ शकत नाहीये. तो वचन सांगत आहे, तो अदूरदृष्टीचा आहे, त्याला आता दूरचं दिसत नाहीये. आपल्या पापापासून शुद्ध झाल्याचा त्याला विसर पडलेला आहे, कारण हे गुण त्याच्याकडे नाहीये. जुन्या अनुभवावर जगत आहे. 5 वर्षापूर्वी तो काय प्रभूत चालला त्याच्यावर जगत आहे. 5 वर्षापूर्वी काय वचन वाचलं त्याच्यावर तो जगत आहे. आणि पेत्र सांगत आहे की तो आंधळा आहे आणि त्याला स्पष्ट दृष्टी नाहीये. ज्यांच्याकडे हे गुण नाहीयेत, बहुत आम्हाला याचा विचार करणे, काय आम्ही स्पष्ट पाहत आहोत का आम्हाला अस्पष्ट दिसत आहे? प्रियजनो, हे गुण अनिवार्य आहे बरं. इथं कोणती तडजोड नाही, कृपा करून समजून घ्या. इथं कोणती पळवाट पण नाही. हे गुण आमच्यात पाहिजे. 8 पैकी 7 चालणार नाही, 8च्या 8 पाहिजे. ज्यांच्या अंगी नाहीये, पेत्र सांगत आहे, तो आंधळा आहे, अदृष्टीचा आहे आणि तो शुद्धता झालाय, पण त्याला विसर पडलाय, मी पापापासून शुद्ध झालोय, मला धुतल्या गेलेला आहे. आणि आणखीन एक मोठा धोका त्या व्यक्तीला आहे जो हे मनावर घेत नाही. वचनांमध्ये पेत्र लिहितो की तुम्हाला झालेलं पाचारण, तुमची निवड दूर करण्यासाठी याचा विशेष प्रयत्न करा. ह्या गोष्टींचा तुम्ही ख्रिस्ती म्हणून बोलवलेले ना, या गुणांमध्ये चाला. एका ख्रिस्ती व्यक्तीला इतकं कडक आहे ना, सेवकांना किती खडतर असं. हे गुण आमच्यासाठी खूप अनिवार्य आहे. प्रियजनो, तुम्ही ख्रिस्ती आहात, आपण ख्रिस्ती आहोत, याची चिन्ह हे आहेत, याची लक्षणं ही आहेत. आणि आमचं पाचारण आम्हाला आणि आमची निवड पक्की करण्यासाठी आम्हाला हा प्रयत्न काय करायचा, विशेष प्रयत्न करायचा, विशेष आम्हाला करायचा आहे. यासाठी पेत्र म्हणतो तुमचं पतन होणार नाही. हा जर प्रयत्न आम्ही करू ना, आम्हाला जगातली कोणती ताकद पापात पाडणार नाही. जर आम्ही हा विशेष प्रयत्न केला तर, विशेष जर आम्ही याची काळजी घेतली तर, विशेष आम्ही या गोष्टींवर लक्ष लावलं. माहितीये, योसेफाला नाही पाडू शकली जगातली ताकद, एक स्त्री त्याला पापात नाही पाडू शकली. का? कारण त्याचं विशेष लक्ष देवाकडे होतं. तुमचं आणि माझं विशेष लक्ष देवाकडे, त्याच्या वचनाकडे पाहिजे. जगातली माध्यमं आम्हाला पतनात पाडू शकणार नाही. पण हे 8 गोष्टी आपल्या पाहिजे. पण ज्यांच्याकडे 8 गोष्टी नाहीये, माहितीये, त्यांच्यासाठी स्वर्ग नाहीये. हे मी सांगत नाहीये, वचन सांगत आहे, शेवटचं वचन आजच्या संदेशातलं. आणि आम्हाला तर भीती वाटली पाहिजे. आम्हाला ही पडताळणी करणे स्वतःची,
की आम्हाला याची खरंच किती गरज आहे, याचं गांभीर्य आम्ही कधी घेतलं का, याचं महत्व आम्ही कधी समजलं का. आणि 11 वचन आम्हाला सांगतं, आणि तशा प्रकारे आपला प्रभू व तारणारा येशू ख्रिस्त याच्या सार्वकालिक राज्यात जयोत्सवाने तुमचा प्रवेश होईल. हा प्रवेश कोणाचा माहितीये का? जो या गुणांमध्ये चालतो, जो या स्वभावांमध्ये चालतो. पेत्र सांगत आहे त्याच्या मोठ्या जयोत्सवाने प्रवेश होईल. जयोत्सव फक्त मोजक्या लोकांचा होतो. कोणी पुढारी, कोणी विजेता, कोणी काही महत्वाची कामगिरी केली ना, त्याच्या जयोत्सवाने या जगात प्रवेश होतो. पण पेत्र माहिती तुम्हाला मला काय सांगत आहे, आमचा स्वर्गीय राज्यात जयोत्सवाने प्रवेश होईल या मी जेव्हा ह्या गुणांमध्ये चालू, वागू, बोलू. म्हणजे सहज घेत आहेत, मनावर घेत नाही. प्रवेश निषिद्ध आहे. 5 मूर्ख कुमाऱ्या, मी तुम्हाला ओळखत नाही प्रभू येशू म्हणतो. स्वर्ग जाणं सोपं नाही प्रियजनो. हे गुण जे आहेत ना, ही तुम्हाला मला त्यासाठी दिलेली आहे की आम्ही आपली वाटचाल ख्रिस्ती जीवन सुभक्तीत घालावी आणि आम्ही विशेष प्रयत्न करावा. आमची पाचारण आणि आमचं निवड देवाने योग्य केलेली आहे यासाठी की आमचा स्वर्गामध्ये चांगल्या रीतीने प्रवेश व्हावा. त्यासाठी या 8 गोष्टी आहेत. या 8 गोष्टींमध्ये आम्हाला प्रत्येकाला चालणं गरजेचं आहे. आमच्याकडे विश्वास पाहिजे, आमच्याकडे सात्विकता पाहिजे, याची भर पाहिजे, आमच्याकडे ज्ञान पाहिजे, इंद्रिय दमन पाहिजे, आमच्याकडे धीर, सुभक्ती, बंधुप्रेम आणि शेवटचं प्रीती. ह्या जर गोष्टी आहेत. आता आम्ही जेव्हा बघा, बहुतेकदा लोक जेव्हा मरतात त्यांच्या मरणावर वेगळाच संदेश होतो. ख्रिस्ती व्यक्तीला आम्हाला जर बघायचंय, आम्हाला या गुणांमध्ये आम्हाला बघायचंय. एखादी व्यक्ती मेलेली आहे, मी अनेकदा विचार करतो त्या व्यक्तीला मी कसं पाहतो, या गुणांमध्ये पाहतो की कुठं असेल, मग स्वर्गात असेल का कुठं असेल. आम्ही कधी कधी बघावं एकमेकांना, आम्ही जेव्हा पाहतो ना, आम्हाला बाह्यत्कारी नाही पाहायचं. मी 2 तास प्रार्थना केली म्हणून मी धार्मिक नाही, पण मी याच्यात चालतोय का, मी सुभक्तीत चालतोय का, मी सात्विकतेने वागतो का. आहे तर मग हे गुण खूप सुंदर आहे. हे गुण मला माहिती आहे का, स्वर्गीय राज्यात माझ्या विजयाने आनंदाने प्रवेश आहे. आणि तो प्रवेश या गुणांच्या द्वारे, माझ्या धार्मिकतेच्या द्वारे नाहीये. प्रियजनो, तुम्हाला काय वाटत आहे? संदेशाच्या शेवटी मी एक प्रश्न विचारते तुम्हाला, काय खरंच या गुणांची आम्हाला गरज आहे का? पौल म्हणतो एक गुण तुमच्यामध्ये असून वाढत असले ना, तर आम्ही निष्क्रिय नाही राहणार, आम्ही फळदायी राहू. पण जर आम्ही या स्वभावात चालत नाही, आमच्या पद्धती त्याच आहेत, आमचं वागणं आजही तेच आहेत, प्रियजनो, धोका देवाला नाहीये, धोका मंडळीला नाहीये, धोका घराला नाही, धोका स्वतःला आहे. आणि आम्ही का स्वतःला धोक्यात ठेवावं, खोट्या धोक्यात, की मी स्वर्गात जाऊ शकतो. इथं धार्मिकतेविषयी काय उल्लेख आलेला नाहीये. इथं माहितीये का, या गुणांविषयी उल्लेख आलेला आहे, जे गुण तुमचं आणि माझं आणि आपल्या प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीचं जीवन सुंदर बनवू शकतं, आमची सुंदरता उभारून बाहेर येऊ शकते, ते उभारून करणारे गुण दाखवलेले आहेत. हे जर आम्ही घेऊन चालतो ना, प्रियजनो, जग आम्हाला पाहून ते देवाला पाहिलं. आणि या सोप्या भाषांतरात दिलेले की आम्ही देवासारखं व्हावं. इतकी महान अपेक्षा परमेश्वर आमच्याकडून करत आहेत. गुण जर आम्ही पाहतो ना, या गुणांमध्ये चालण्यासाठी कठीण असं वाटत नाहीये, आणि जमू शकतं. आम्ही स्वतःला काय केलं पाहिजे, आम्ही प्रयत्न केलं पाहिजे. प्रियजनो, आम्हाला 8 गुणांची गरज आहे. त्याच्याशिवाय आपलं ख्रिस्ती जीवन निरर्थक, शून्य आहे. स्वर्गात आम्ही नाही, स्वतःला आम्ही नेऊ शकणार. आम्हाला स्वर्गात जाण्यासाठी, आम्ही प्रभू येशूचं होण्यासाठी 8 गुणांची आम्हाला गरज आहे. प्रभू येशू चालला या गुणांमध्ये, सगळ्या गुणांमध्ये प्रभू येशू ख्रिस्त चालला, आम्हालाही चालणं हे अनिवार्य आहे. जर कोणता पर्याय असाल, मला नक्की तुम्ही सांगू शकता की हा वेगळा पर्याय आहे. पण मला जेव्हा मी वचन वाचतो, मला कोणता पर्याय दिसत नाही. मला 2च पर्याय दिसतात. जो लक्ष देत नाही तो आंधळा आहे, अदूरदृष्टीचा आहे, पापापासून सुटल्याचा त्याला विसर आहे. पण जो चालत आहे
तो देवाच्या उपयोगाचा आहे. त्याचा प्रवेश एका उत्साहाने सारखा होतो, जयोत्सवाने. प्रियजनो, जेव्हा आम्ही जग सोडू त्या दिवशी आपला प्रवेश असा झाला पाहिजे. मरण सोपं नाही आहे, म्हणजे तो पण खूप संघर्ष आहे. पण माहिती आहे, आम्हाला सुभक्तीत आपलं आयुष्यक्रम करणं आहे आणि यामध्ये आम्हाला प्रयत्न करणं आहे. आम्हाला सात्विकतेत राहणं गरजेचं आहे. आम्ही कोणाकडे पाहावं मग? प्रभू येशू ख्रिस्ताकडे. कशाला आम्ही जगाकडे पाहावं? आम्ही माणसाकडे पाहून आम्ही पडू, आम्ही एकमेकांना पण पाडू. आम्ही प्रभू येशूकडे बघावं, तो आम्हाला पुढं घेऊन जात आहे. पेत्राने त्याच्याकडेच पाहिलं मग, आणि तो मंडळीला लिहिते की मंडळी पुढे जाण्यासाठी, मंडळीतले लोक, मंडळीतले लेकरं पुढे जाण्यासाठी काय गरजेचं आहे. आम्हाला याची खूप नितांत गरज आहे. जर तुम्हाला याची गरज वाटत आहे, आम्ही स्वतःला प्रभूचे स्वाधीन करूया, गांभीर्याने या गोष्टींमध्ये चालूया. याला सोडून जर आम्ही उजवी डावीकडे वळू, काहीच आम्हाला मिळणार